या मतदारसंघामध्ये 45 बौद्ध विहार आमदार पाटील साहेबांनी दिले, 19 विहार हे प्रस्तावित आहेत. खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ, तथागत गौतम बुद्धाची चळवळ नामदार पाटील साहेब जिवंत ठेवण्याचं काम या मतदारसंघामध्ये करताय. मित्र, भगवान एकलव्य असेल, प्रत्येक भिल्ल वस्त्यांमध्ये भगवान एकलव्य स्मारक होत आहे. मग मी मागासवर्गीय समाजाला या ठिकाणी विनंती करणार आहे, आपण मागच्या काळात अनेक खासदार बघितले, मंत्री बघितले, आमदार बघितले, परंतु खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ, भगवान एकलव्याची चळवळ हे जिवंत ठेवण्याचे काम नामदार पाटील साहेब करताय. अशा नेत्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. अनेक लोक येतील, वेगवेगळे सांगतील, काहीतरी भूलतापा देतील आणि आपलं मत हिरावून घेण्याचं काम करतील. जर आलं कोणी आपल्यातलं झालं, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन आपल्यातलं जर कोणी आलं, भगवान एकलव्याचं नाव घेऊन कोणी आपल्यातलं आलं, त्याला या मतदारसंघाच्या विहारांचा चेहरा मोहरा दाखवा, त्याला भगवान एकलव्याचे स्मारक दाखवा आणि मग सांगा त्याला म्हणा मत कोणी देऊ म्हणा. आता मतदारसंघामध्ये प्रचारात फिरत असताना अनेक गोष्टी या ठिकाणी होत आहे, अनेक चर्चा या ठिकाणी होत आहे. हा घरकुल घोटाळ्याचा आरोपी ज्याने तुमच्या आमच्या सारख्या गोरगरीब जनतेचे घरकुल खाल्ले, घरकुल घोटाळा केला, हजारो कोटी रुपये या माणसाने कमवले, तुरुंगात गेला, जामीनवर बाहेर आलेला आहे, केव्हा तुरुंगात जाईल सांगता येत नाही. हा माणूस म्हणतो गुलाबराव पाटलांना बौद्धविहार दिले असतील, गुलाबराव पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवत असेल, एकलव्यांची मूर्ती बसवत असेल, पण मी सगळ्या दलित वस्त्या विकत घेईन, मी सगळे बौद्धवाडे विकत घेईन, मी सर्व एकलव्यांच्या वस्त्या विकत घेईन, मी सर्व महारवाडे विकत घेईन. अशा पद्धतीने माजलेला बोकडा घरकुल घोटाळा करून हरामाची संपत्ती कमवून आज त्याच पैशांचा वापर तुमच्या आमच्या अस्मितेवर घालाघाल सांडण्यासाठी करतोय, आमचा स्वाभिमान दुखवण्याचं काम करतोय. अरे मग आमचे महार मांग भिल्ल चर्मकार एवढं स्वस्त आहे का आम्ही जात मागासवर्गीयसनी चला कोणी बी नाही कतली, काही स्वाभिमान आहे का नाही आमले. अरे बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ वर्षानुवर्ष जिवंत राहते, त्याला हातभार लावण्याचं काम गुलाबराव पाटील साहेबांनी केलंय. आणि म्हणतात वस्त्यान वस्त्या विकत घेईन. अरे छोटा इथं देख मन मागवाडा मा, इथं देख मन बिरवाडा मा, इथला एकलव्यना विचार विकणारा आमना बिलनी आहेत, इथला बाबासाहेब आंबेडकरांना विचार पैसा स्वर विचार विकणारा आमनाचे भीम नाही आहेत, संत हृदयांचे विचार विकणारे आमचे चर्मकार बांधव नाही आहेत. हरामाची संपत्ती कमवली आहे. मित्र हो, मी आपल्याला एकच विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलोय, जर असं कोणी आपला अपमान करत असेल, जर असं आपल्या जातीबद्दल कोणी अपशब्द वापरत असेल, म्हणजे कोण्याही जातीचे असो, म्हणजे लहान जातना लोकच ना चांगल्या रावणाने चांगला व्यवहार माझ्या आवराने एकलव्याने प्रार्थना करांनी तथागत गौतम बुद्धांनी वंदना विहारमा म्हणांनी असंच म्हणणे नाही यांचे एकतर्फी. म्हणून मी आपल्याला विनंती करतोय, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या हरामखोराच्या पैशासमोर तुम्ही काय टाकणार आहात का. हरामाची कमाई आहे, घरकुल घोटाळ्यात कमवलेले पैसे, पैसे आले तर घ्या, पण मतदान येणाऱ्या 20 तारखेला नामदार गुलाबराव पाटील साहेबांच्या धनुष्यबाण या निशाणी समोर बटन दाबून प्रचंड प्रचंड मतांनी विजय करा आणि फुले शाहू आंबेडकरांची छत्रपती महाराज चळवळ जिवंत ठेवा एवढीच विनंती करतो. जय भीम, जय बुद्ध, जय एकलव्य. धन्यवाद मुकुंदराव. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक दिलीप भाऊ मराठे यांना देखील विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यावं.
यानंतर मी विनंती करतो आपल्या विधानसभेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख मान्य श्री संजय पाटील सरांना की त्यांनी थोडक्यात या ठिकाणी मार्गदर्शन करावं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे चेअरमन आदरणीय भाऊसाहेब संजयजी पवार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांचं महायुतीतर्फे या ठिकाणी स्वागत करतो. आपले सर्वांचे लाडके उमेदवार नामदार गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या अनुक्रमांक 2 धनुष्यबाणाच्या निशाणीवरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा हे सांगण्यासाठी मी आपल्या समोर उपस्थित आहे. आपले सर्वांचे लाडके उमेदवार सर्व सन्माननीय व्यासपीठ सिर्फ वादों से नहीं कर्मों से पहचान है, सिर्फ वादों से नहीं कर्मों से पहचान है. गुलाबराव का हर कदम जनसेवा की उड़ान है. विरोधों की चाले चाहे कितनी भी हो, धनुष्यबाण और गुलाबराव की जीत तो जनता की शान है. या ठिकाणी ही सभा बघून आणि या सभेतल्या आलेल्या लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ असतील, यांचे चेहरे बघितल्यानंतर वाटतं नाना की ही प्रचाराची सभा नाही, ही विजयाच्या गुलाल उधळणारी ही सभा आहे. सर्वांच्या चेहऱ्यावर जो उत्साह दिसतोय त्याच्यामुळे 23 तारखेला विजय आपला असेल आणि गुलाल पण आपला असेल. शेवटच्या टप्प्यामध्ये ही निवडणूक आलेली आहे. समोरच्या उमेदवाराकडे किंवा समोरच्या लोकांकडे गुलाबराव पाटील साहेबांवर टीका करायला मुद्दे नाहीत. गुलाबराव पाटील साहेबांनी विकास कामं केले नाहीत, विकास केला नाही, मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला नाही असं सांगण्याची हिंमत यांच्यामध्ये नाही. अरे आप्पासाहेब, तुम्ही ज्या रस्त्यांवर तुमच्या गाड्या भराभर पळतायत तो रस्ता गुलाबभाऊंनी केलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय आरोप करतात गुलाबभाऊंवर? अत्यंत या ठिकाणी ज्या सभा झाल्या खालच्या पातळीवर जाऊन एकेरी भाषेमध्ये आरोप करण्यात आले. तुमच्याकडे मुद्दे संपले का? तुमचं कर्तृत्व संपलं का? तुमच्याकडे नेतृत्व करण्याची क्षमता नाही का? 2009 ते 2014 तुम्ही 9 खात्यांचे मंत्री होते, तेव्हा तुमची बॉम्ब पडली नाही. आता तुम्हाला समाज आठवतोय का? आता तुम्हाला जात आठवते का? तेव्हा तुम्हाला या ठिकाणी धरणगाव तालुक्यामध्ये मराठा समाजासाठी काही मंगल कार्यालय करता येईल, काही मराठा समाजाच्या मुलांसाठी अभ्यासिका करता येईल, हे तुम्हाला सुचलं नाही का? ते गुलाबराव पाटील साहेबांनाच का सुचलं? कारण त्यांच्यामध्ये ती करण्याची हिंमत आहे. आज आपण बघतोय सुभाषांना महाराष्ट्रामध्ये जितके लोक विधानसभेच्या निवडणुका लढवत आहेत त्याच्यामध्ये सर्वात गरीब माणूस कोण आहे? गुलाबराव देवकर आहेत. मजुरी करणारा माणूस आहे. सरकारच्या रेकॉर्डवर त्यांचं नाव मजूर म्हणून मजूर सोसायटीचे ते सदस्य आहेत. मला सांगा, तुम्ही गुलाबराव देवकर आपण कधी कुठल्या रोडवर काम करताना बघितलंय का? कुठल्या बिल्डिंगवर मटेरियल देताना किंवा बांधकाम करताना बघितलंय का? कुठला मजूर 70 लाखाच्या गाडीमध्ये फिरतो? मला सांगा ना. काय लावले तुम्ही धंदे? या खिशातनं पैसे काढतात, लोकांना देतात आणि वर्गणी करून पुन्हा या खिशामध्ये घालतात. हे लोकांना आता कळायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे लोक आता ओळखायला लागलेली आहेत. तुम्हाला घरकुल देणारा आमदार पाहिजे का घरकुल खाणारा आमदार पाहिजे हे ठरवायची पाळी 20 तारखेला आलेली मित्रांनो. त्याच्यामुळे मला खात्री आहे की जेव्हा या लाडक्या बहिणी दणका देतील तेव्हा तुतारीचा भणका होईल. आणि ते सांगतात रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी. अरे तुम्ही आमच्या गावाला दिली नाही मुतारी, आम्ही कशाला वाजू तुमची तुतारी? धरणगाव मधला एक नेता आहे जो देत नाही लोकांची उधारी, तो म्हणतो वाजवा तुतारी. त्याच्यामुळे मी आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की गोरगरिबांचा नेता, सर्वसामान्यांचा नेता नामदार गुलाबरावजी पाटील साहेबांना 20 तारखेला धनुष्यबाणाचं बटन दाबून त्यांना विजयी करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद सर. यानंतर मी विनंती करतो शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख मान्य श्री PM पाटील सरांना की त्यांनी या ठिकाणी आपलं मार्गदर्शन करावं. या ठिकाणी उपस्थित आपले शिवसेनेचे अधिकृत उमेदवार माननीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेब, मंचावर उपस्थित राष्ट्रवादीचे जिल्हा प्रमुख जिल्हा अध्यक्ष संजयजी पवार, शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष निलेश भाऊ पाटील, राष्ट्रवादीचे उपजिल्हा प्रमुख आणि धरणगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर नाना महाजन, पुष्पाताई महाजन, या ठिकाणी संजय भाऊ महाजन, सुभाष अण्णा DG पाटील साहेब, सर्वचे नाव घ्यायची इच्छा आहे परंतु बोलणारे नेते खूप आहे आणि वेळ अजून भाऊंना पार दिला सभेला जायचं आहे. या ठिकाणी मित्रांनो, आज 20 तारखेला ज्या निवडणुका होत आहेत, या निवडणुकीमध्ये गुलाबराव पाटील साहेब यांचा अनुक्रम नंबर 2 धनुष्यबाण चिन्हावर आपण बटन दाबून जास्तीत जास्त मताने निवडून येण्यासाठी आम्ही या ठिकाणी तुम्हाला विनंती करायला आलेलो आहे. या ठिकाणी मित्रांनो, या धरणगाव शहराचा मी सुद्धा माजी नगराध्यक्ष आहे. 150 वर्षाच्या नगरपालिकेच्या या धरणगावच्या इतिहासामध्ये मराठा समाजाला पहिला नगराध्यक्ष करण्याचा मान PM पाटील सरांना फक्त गुलाबराव पाटील साहेब आणि भाजपतर्फे मिळालेला आहे. या ठिकाणी अनेक नगराध्यक्ष झालेत भाऊ, परंतु तुम्ही आणि तुमच्यावर जे आरोप केले जातात जातीपातीचे, मला त्यासाठी हे बोलावं लागतं. मित्रांनो, या ठिकाणी जर जातीपातीवर राजकारण चाललं असतं तर या विधानसभेच्या स्थापनेपासून तर आतापर्यंत जवळजवळ 8 आमदार हे अल्पसंख्याक झालेले आहेत. पारुताई वाघ धनगर समाजाच्या 2 वेळा, महेंद्र बापू राजपूत 2 वेळा, गुलाबराव पाटील गुजर समाजाचे 4 वेळा आणि आता 5व्यांदा तुमच्या आशीर्वादाने, आणि भावी मंत्री आणि भावी पालकमंत्री. तर या ठिकाणी मित्रांनो, जात कुठे आडवी येते? जेव्हा एरंडोल आणि धरणगाव मतदारसंघात तेव्हा अभि मराठा समाजाचे जात मतदान जास्त होतं, आताही मतदान जास्त आहे. परंतु या ठिकाणी हा जो जळगाव ग्रामीण आहे हा विकास कामांवर जाणारा एक मतदार आहे, जागृत मतदार आहे. या धरणगाव शहरामध्ये मागच्या वेळेला 2-3 या ठिकाणी सभा झाल्या विरोधकांच्या, त्याच्यामध्ये भाऊंवर खूप आरोप केले गेले. या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, ठीक आहे ना, तुम्ही विकास कामांच्या बाबतीत त्यांच्यावर आरोप करा. भाऊंवर आरोप केले गेले की भाऊंनी म्हणे पंढरपूरला 5,000 लोक घेऊन गेले म्हणे, आताच कसं काय पंढरपूर आठवलं? अरे माझ्या मित्रांनो, भाऊ पंढरपूरला घेऊन गेले तर तुम्ही तिरुपती बालाजीला घेऊन जा, कॉम्पिटिशन करायची ना. भाऊ पंढरपूरला घेऊन तुम्ही तिरुपतीला घेऊन जा, नाही कमीत कमी शिर्डी शेगाव तर फिरून ना. आणि आता काय जागलं झालं? अहो, दरवर्षी भाऊ लाखो रुपयाच्या वह्या वाटप करतात. आज नाही, अनेक वर्षापासून. या ठिकाणी जो 10वीमध्ये पहिला विद्यार्थिनी येते तिला 1 लाखाची स्कूटी, तुम्ही 2 लाखाची स्कूटी द्या. कॉम्पिटिशन करायचे, बरोबरी करायचे, तुम्ही तुलना त्यांची करतात कशाला? तुम्ही तुमचं दुसरं काम करा ना. या ठिकाणी ज्याला करण्याचे दाणे त्याला करू द्या, काही अडचण नाही. या ठिकाणी मित्रांनो, जातीपातीचे राजकारण हे चालत नाही. मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो, अनेक मुद्दे माझ्याजवळ बोलायला आहेत, परंतु आज वेळेच्या अभावी मी जास्त बोलणार नाही. या ठिकाणी मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो, मुंबई ते नागपूर आणि नागपूर ते मुंबई असा जो हायवे, या हायवेवर मुसळी फाट्यापासून तर जळगावपर्यंत कोणताही अपघात होऊ द्या, कोणताही, लहान मुलं असेल, मोठं असेल, ज्येष्ठ नागरिक असेल, तो मुलगा असो, मुलगी असो, स्त्री असो, पुरुष असेल, त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाल्यानंतर कोणी जागेवर जातं, कोणी जखमी होतो, कोणी कुठे पडलेलं असतं. अशा वेळेला 108मध्ये 108 गाडीला फोन केला जातो. आणि त्या ठिकाणी आमच्यासारखे कार्यकर्ते आता शिवसेनेचं, ते लगेच प्रतापराव पाटीलला फोन करतील, विक्रम पाटील गुलाबोंच्या मुलाला फोन करतील. 108 गाडी पूर्ण तालुक्याबरोबर मतदारसंघात फिरते. परंतु त्याच्या आधी आमच्या गुलाबराव पाटलांचा मुलगा प्रताप, त्याची टीम, ॲम्ब्युलन्स गाडी येते आणि त्या रुग्णाला सरळ दवाखान्यामध्ये घेऊन जातं. आणि खाजगी दवाखान्यात त्या ठिकाणी पोलीसच्या प्रश्नाला आम्ही बसलेलो आहे आणि त्यांच्या त्या ठिकाणी देखभाल केली जाते. मित्रांनो, त्यावेळेला प्रतापराव पाटील असा विचार करत नाही हा राष्ट्रवादीचा आहे, हा काँग्रेसचा आहे, हा मुसलमान आहे का कोणत्या जातीचा आहे. त्यावेळेला जातीपाती पाहिजे, त्यावेळेला जीव वाचणं हे महत्त्वाचं असतं. आणि म्हणून आम्ही म्हणतो, बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुहान अल्लाह. भाऊ, तुम्ही तुमचं काम करत राहा,
टेन्शन घ्यायचं काम नाही, 100% आपला विजय आहे. गीतेमध्ये 13 अध्यायात म्हटलं आहे, कर्म किए जा फल की चिंता मत करना इंसान. कर्म किए जा फल की चिंता मत करना इंसान, जैसे कर्म करेगा वैसे फल देगा. भगवान हे गीतेमध्ये म्हटलेलं आहे. आणि तुमचं ते काम असं चालू आहे भाऊ. या ठिकाणी या मतदारसंघामध्ये माझ्याजवळ पुस्तिका आहे, 170 कामं झालेत. एवढे वाचले तर मग याच्या कोणाचा नंबर लागणार नाही बोलायला. मी एवढं काही बोलणार नाही. पण एक छोटंसं 5 मिनिटामध्ये जे जे समाजासाठी केलेलं आहे, या ठिकाणी मराठा म्हटलं जातं. आता संजू सरांनी सांगितलं, या धरणगाव शहरामध्ये मराठा प्रबोधिनी संस्था तालुक्याची त्याच्या अध्यक्ष डॉक्टर DP पाटील, त्या संस्थेला भाऊंनी आमच्या विनंतीवरून 50 लाख रुपये दिले. लहान माळीवाडामध्ये पाटील पंचमंडळ आहे, त्यांच्यासाठी 40 लाख रुपये दिले. त्यानंतर मराठा गेलेमधील संस्था आहे मराठा समाजी, त्याच्यासाठी 25 लाख रुपये दिले. अशा या धरणगाव शहरामध्ये चर्मकारांना दिले. मुस्लिम समाजाला 7 कोटी रुपये दिले. त्यानंतर भिल्ल समाज असतील, मागासवर्गीय समाज असतील, नावी समाज असेल, ब्राह्मण छोट्यातल्या छोट्या समाज, त्यांनासुद्धा 50 लाख दिलेले. असं काम भाऊने केलेलं आहे आणि करत राहणार आहे. भाऊ चिंता करण्याचे काम नाही. कोणी किती या ठिकाणी आळवं येण्याचा प्रयत्न केला, तुमच्यावर बदनामी केली तरी काही काळजी नाही. माझे एक जुने मित्र होते, त्या आमचे नेते होते त्या काळचे, त्यांनी सांगितलं की एक उदाहरण मी देतो या ठिकाणी की भाऊ असे म्हटलं की मी जन्म घातलेलं पिल्लू आणि मला शिकवतात. तर त्यांना माझी विनंती आहे आणि सूचना आहे की तुमच्या बाबतीत हा विषय नव्हता, हा विषय रमेश माणिक पाटीलच्या बाबतीत होता. की ज्या रमेश माणिक पाटीलला भाऊंनी छोटंसं गाव छोटासा समाज असताना जिल्हा परिषदेत तिकीट दिलं, त्या ठिकाणी भाऊ ज्या उमेदवार उभे करते तो उमेदवार निवडून येतो, त्यावेळेला भाऊने पाहिलं नाही की कोण नाही काय, त्यावेळेला रमेश पाटीलला त्यांनी तिकीट दिलं, निवडून दिलं. आणि ते भाऊंवर खूप आरोप करतायत. त्यामुळे भाऊ नाही बोलणार, तर भाऊ काही कोणाच्या वैयक्तिक याच्यामध्ये वाटेला जात नाही. आणि या ठिकाणी आमच्या जे नेत्यांनी सांगितलं, भाऊ आदली भरलेली आहे, असं उदाहरण दिलं याच्या आपल्यासोबत. आदली भरली, आता त्याला फक्त शीक लावायचं काम आपल्याला करायचं आहे. आणि 20 तारखेला भाऊंच्या याच्यावर जास्तीत जास्त बटन दाबून विजयी करा, एवढी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्री संजीव महाजन यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपलं मार्गदर्शन या ठिकाणी करावं. जास्त नाही. हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि आज भाऊंचा प्रचारानिमित्त असलेली धरणगावमधली शेवटची सभा, म्हणजे आजचा सन्मान्य व्यासपीठ आणि भाऊ. जास्त सर्वांचं नाव घेणार नाही, कारण अभिजित भाऊंनी पहिली सूचना दिली की 2 मिनिटात आपलं मांडा. मित्र, तुम्हाला सांगतो, आता थोड्याच दिवसापूर्वी इथं सभा झाली होती आणि इथं जे बेताल वक्तव्य करून गेलेत, आता मी त्यांना सांगतो, जर का तुमचे डोळे असतील तर निश्चित तुम्हाला दिसेल की ह्या सरकारने आमच्या महिलांसाठी काय केलंय. मित्र, आपल्याला म्हटलं संस्कृतमध्ये, यत्र नारेस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. ज्या ठिकाणी नारीचा सन्मान होतो त्या ठिकाणी देवांचा वास असतो. आणि अशा सर्व नाऱ्या इथं बसलेले तुम्ही सर्व बघत आहात. एवढी केवढी मोठी नारी शक्ती आपल्या गुलाब भाऊन निवडण्यासाठी जमलेली आहे. मित्र, तुम्हाला एकच सांगतो, जे काम नारीसाठी या महायुती सरकारने केले त्याने कोणी केलंच नाही. आणि आता भाऊ तुम्हाला सर्वांना सांगतेलच, परंतु मला सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही बसला आहात समोर आणि सर्व नारी शक्ती समोर बसली, म्हणून मला सुद्धा त्या दिवशी घडलेली घटना सांगतो. कारण आज या लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ आदरणीय गुलाबराव पाटील असतील, आमचे शिंदे साहेब असतील, आमचे फडणवीस साहेब असतील, आमचे अजितदादा असतील, ही योजना तुमच्यासाठी याच्यासाठी आणली. कारण ही योजना ज्या वेळेस आपण बघतो, रस्त्याने जाणाऱ्या लहान मुली सुद्धा त्या दिवशी शिंदे साहेबांच्या सभेच्या दिवशी बोलल्यात की भाऊ इथं कोण येतात. तेव्हा बोललो आम्ही त्यांना काही इथं शिंदे साहेब येतात. त्या लहान मुली 8वी 9वीतल्या मुली बोलली, त्या लाडक्या बहीणवाले भाऊ का? हो.
मित्र होय, लाडकी बहीण योजना एवढी मोठी आहे. मी सुरुवात लाडकी बहीण योजनेने याच्यासाठी केली, कारण या बहिणी अशा असतात, या कुणाचं ऐकत नाही. एकदा जर काहींनी ठरवलं की गुलाबराव पाटलांना आणायचं, तर यांचे रिवर्स गिअर कधीच पडत नाही. कारण माणूस कुठेही फिरतो, कुठेही जाईल, त्याला 12 बुद्धी असते. परंतु आमच्या बहिणी अशा असतात, माणूस जे सांगितलं की तुम्ही असं करू नका, तर ते सांगतील मतदान करायचं जर गुलाबराव पाटलांनाच करायचं. तर त्या मुली बोलल्यात, आमच्या आईना सुद्धा लाडक्या बहिणीचा पगार भेटतो, माझ्या बहिणीला भेटतो, माझ्या आजीला भेटतो, आणि ज्याचं आम्ही खाऊ त्यांनाच आम्ही मतदान करणार. म्हणजे एवढे त्या लहान मुली बोला. म्हटलं बेटा तुला माहिती कसं काय? माझी आई आम्हाला सांगते, माझी आजी सांगते की आजपर्यंत कुणी केलं नाही एवढं काम त्यांनी केलेलं आहे. नंतरचा मित्र तुम्हाला सांगतो, या सर्व लाडक्या बहिणींसाठीच बोलतोय मी. आज तुम्हाला एसटी मध्ये जर का म्हणजे तुम्हाला अर्ध तिकीट लागतं, कुणामुळे? या बसलेल्या मंत्र्यांमुळे, या आपल्या बसलेल्या मुख्यमंत्र्यांमुळे. कारण तुम्हाला कुठे असेल, कुठले कामं असतील तर त्यांनी केलेले आहेत. तुम्हाला एकच सांगतो, आता नंतर त्या दिवशी तिथं बोलून गेलेत भाऊ, त्या दिवशी आदरणीय सुभाष अण्णांना धमक्या देण्याचा प्रयत्न केले इथल्या भडव्यांनी. मी त्यांना सांगतो, जर का खरोखर तुम्ही अगर असाल बापाची औलाद असाल, तर तुम्ही तुमच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून ठेवा, बघा की तुम्ही कुठल्या प्रकारचा गुलाबभाऊंचा लाभ घेतला नाही. मी सांगतो, तुम्ही भाषणामध्ये सांगायचं की मी सुद्धा ज्या गरीब विद्यार्थ्यांना शाळेत गणवेश वाटण्यात येतो, तो गणवेश मी घेतलेला आहे. जर का तुम्ही गणवेश घेतला तर 2 कोटीचं 2.5 कोटीचं घर कुठून आलं हो तुमच्या, सांगा बरं मला. तुम्ही आमचा भावांना, तुम्हाला गावात रस्ता पडला नाही, तुम्ही तिकडे घर बांधायला गेलात, तिथं तुम्ही लाखोचा रस्ता भाऊंकडून टाकून घेतला, तुम्हाला जनतेचा पडला नाही. तुम्ही एक सांगता आम्ही भ्रष्टाचार केला नाही, तलावाच्या काठावरचे झाडं कापले, तुमच्या बापाची प्रॉपर्टी होती का तिथं झाडं कापलेत? तर मित्र एकच सांगतो, हे सांगतात की मी भ्रष्टाचार केला नाही. मी भ्रष्टाचार केला नाही असं सांगतात, भ्रष्टाचार केला नाही. अहो तुमच्या स्टोन क्रशर जे ETS मोहनने केले, तर तुम्ही पडत फिराल. संजय नेरामध्ये मी एवढा भ्रष्टाचार केला, पूर्ण तालुक्यात तुम्ही अध्यक्ष असताना तुम्ही दलाल सोडले होते, एका प्रकारचे 3,500 रुपये घेतले. आमचा भाऊने तर कुणाला फुकटमध्ये सर्व कामं केले, पण तुम्ही दलाली केली. तुम्ही इतके जर का संजय नेरामध्ये आम्ही बघितलं, आणि जर का तुमच्या स्टोन क्रशरमध्ये आम्ही जर हात घातले, तर तुमची चड्डी पिवडी होण्याला टाइम लागणार नाही. परंतु आम्ही तसं करत नाही. भाऊंचं बघितलंय, भाऊ सर्वांना माफ करतात. कुणी असेल, या माणसासारखा माणूस आम्ही आजपर्यंत पाहिलं नाही. जिथं कुणाच्या गाडीला वट लागत असेल त्या वटला धक्का देणारा माणूस म्हणजे गुलाबराव पाटील. माणुसकीचे जरा म्हणजे गुलाबराव पाटील. कुणी दवाखान्यात गेला असेल तर त्याचा काम करणारा माणूस गुलाब पाटील. कित्येक लोकांची बिलं भरणारा माणूस. भाऊ आम्ही धानोऱ्याला गेलो, एक म्हातारा भेटला, आम्ही तेव्हा सर्व होतो तिथं प्रचाराला गेला असताना मंदिरात गेलो, त्या दिवशी प्रताप भाऊ सुद्धा होते. तर एक माणूस रस्त्यात भेटला, म्हटलं काका गुलाबराव पाटीलांना मतदान करा. तो माणूस काय बोलला, भाऊ हे जे 5 वेळा ते गुलाब बोंबडेच दे केलं या डोळ्यात त्यांनीच दिनात म्हणे मला. आता भाऊंनी कमी तुम्हाला सांगतो की इतक्या शस्त्रक्रिया केल्या त्यांनी, खूप शस्त्रक्रिया केल्या. दिव्यांगांना त्यांनी गाड्या दिल्या, स्कूटर दिल्या, सर्व काम त्यांनी केलेलं आहे मित्र. आणि अशा प्रसंगी तुम्हाला एक सांगतो, आता हे सांगतात आमच्या सुभाष अण्णांना धमकी देतात, तुम्ही जर का एवढा मर्दाच्या अवलाद होतात तर आम्ही बोलत नाही जास्त. भाऊ माफी मागतो तुमची. तुम्ही जर का एवढा मर्दाच्या अवलाद आहो. आता शिवसेनेचे 2 भाग झालेत. पहिले आम्ही तुम्ही दोघी एकत्र होते तेव्हा सुद्धा आम्ही संघर्ष तुमच्या विरोधात केला. माझ्या पाण्याच्या क्लिप विरोधात होय, गुलाबराव पाटीलांच्या विरोधात गेलो. गुलाबराव पाटीलांच्या विरोधात आम्ही कामं केली नाही असं म्हणत नाही. त्यावेळेस आमच्या पक्षाच्या जोसंदिष्टानुसार आम्ही कामं केलेत. परंतु आम्ही प्रेम आणि मैत्री सुद्धा तेवढ्याच विश्वासाने निभवतो. आम्ही एकाची अवलाद आहोत. गुलाबराव पाटीलांचाच काम आम्ही करणार आहोत. कोणी म्हणत असतील की तुम्ही असं तसं, आमचा पाण्याचा तुम्ही व्हिडिओ व्हायरल करता जरूर. त्यावेळेस परिस्थिती तशी होती. आज 8-8 दिवसात धरणगामध्ये पाणी येतं भाऊ. काही गोष्टी असतील, काही तांत्रिक अडचणी आहेत, त्या जोडल्या जात नाही म्हणून पाणी येत नाही, तर 4 ते 5 दिवसात पाणी येणार आहे. आणि त्याच्यात गुलाबराव भाऊ तुम्ही एवढं महत्वाचं काम केलंय की तुम्ही आमच्या धरणगावचा जेवढा विकास आजपर्यंत केला तेवढा कोणीच केला नाही. स्वातंत्र्यापासून तर आजपर्यंत कुठल्याही आमदाराने समाजांना एवढा निधी दिला नाही, एवढा निधी आदरणीय गुलाबराव पाटीलांनी दिलाय. गुलाबराव पाटीलांनी माडी समाजाला 1 कोटी दिले, चौधरी समाजाला दिले, राजपूत समाजाला दिले, न्हावी समाजाला दिले, नंतर धनगर समाजाला जे असतील, जे आलेत, गौरव समाज आलेत, जे आलेत, बडगुजी समाजाला दिलेत. प्रत्येक समाजाला निधी देणारं काम या आदरणीय गुलाबराव पाटीलांनी केलेलं आहे. तर अशा या भाऊंनी जेवढं काम केलंय मित्र, बोलायला खूप यांचं तर
एक सांगतो, हे मागे यांनी सांगतात भाऊ यांच्या नावावर 50 उतार्या धनगर समाज आहेत. मागे तेव्हा सुद्धा बोललो होतो मी, अण्णा बोलू द्या हो, तुम्हाला माहित नाही या गैरा शहाणा समाजा झाला. आणि तुमचात हिंमत असेल ना तर तुमचे टिपरे सुद्धा जमा करण्याची हिंमत आमच्यामध्ये. तेव्हा आम्ही एकटे होतो, आज तर आम्ही 2 आहेत. एकटा असताना तुम्हाला घाबरलो नाहीत आम्ही. तुम्ही आमच्या नेत्यांना धमकी देत असाल तर तुमचे हातपाय तोडण्याची सुद्धा आमच्यामध्ये ताकद आहे. तर मित्र, 50 उतारे धनगर समाज आज सुद्धा जाहीर आवाहन करतो, जर का त्या धनगर समाजाच्या लोकांना कुठलाही उतारे असतील, आज आम्ही बाबुळगाव गेले, कुठल्या तरी डॉक्टरचे 7 बिघे शेती यांनी फक्त व्याजामध्ये नांचं घाण करून घेतलेलं आहे. माझ्याकडे या, माझा बापाची शपथ घेऊन सांगतो, माझा बापाचं नाव लावणार नाही. ते उतारे घेऊन या, गुलाब रतन वाघ याची जर का जेलमध्ये रवानगी केली तर माझं बापाचं नाव लावणार नाही. मित्र, जास्त बोलत नाही, बोलणाऱ्यांना सर्वांना म्हणजे खूप बोलायचं आहे. आणि भाऊंच्या बाबतीत एकच सांगेल, ज्याने हात दिला त्याला हात देणारा माणूस आहे. मी त्यांच्या विरोधात खूप गेलो, खूप बोललोय, परंतु मैत्रीला जपणारा मैत्रीवान माणूस जर असेल, आणि गुलाबराव देवकरांनी पाण्यामध्ये खूप प्रमाणात त्यांनी कुठलीही मदत केली नाही. सांगतात मी जर राहिलो असतो तर पाणी पाडलं असतं. अहो तुम्ही मंत्री होते ना, पालकमंत्री, काय बोंब पाडले तुम्ही आमचा गावाचा पाणी प्रश्न केलाच नाही. आणि अजून भाऊची शेवटची योजना सांगतो, गावात पुतळे झालेत, गेट झालेत, हे सर्व जाऊ द्या, परंतु महत्वाची गोष्ट उपजिल्हा रुग्णालय. कारण आज तुमचं डायलिसिसला तुम्हाला जळगाव जावं लागेल, ते काम भाऊंनी केलेलं आहे. इथं उपजिल्हा रुग्णालय तुम्हाला कुठेच जाण्याची गरज, एवढं मोठं काम केलंय. आणि 76 कोटीची पाण्याची योजना माझ्या बसलेल्या माता भगिनींना सांगतो मी, 76 कोटीची तुमच्या 3 ते 4 पिढींना कुठे जावं लागणार नाही, एवढं काम आदरणीय गुलाबराव पाटीलांनी केलंय. मी जास्त बोलणार नाही. भाऊंचं नंबर 2चं बटन दाबा, 20 तारखेला जास्तीत जास्त मतदान करा. आणि या माझ्या सर्व लाडकी बहिणींना पुन्हा आवाहन करतो, तुमच्या सेवा करण्याची संधी आदरणीय गुलाबराव पाटीलला द्या. ही नम्र विनंती. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद संजू भाऊ. यानंतर हरिभक्तपरायण गजानन महाराज वरसाडेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपलं मार्गदर्शन करावं. व्यासपीठावर उपस्थित महायुतीचे उमेदवार, आपल्या सर्वांचे लाडके माननीय नामदार गुलाबरावजी पाटील, राजकीय क्षेत्रातील सर्व तोला मुलाचे बांधव, सर्व भाऊंवर प्रेम करणारा हजारोने समाज आणि मुख्यमंत्र्याच्या सर्व लाडक्या बहिणी, मला असं वाटतं माईक तुमच्याकडे द्यावं, इकडे थोडं लक्ष द्या. 2च मिनिटात बोलणार आहे मी, जास्त वेळ डोकं नाही खाणार तुमचं. संजू भाऊ बोलल्यानंतर सुतळी बॉम्ब फुटल्यावर लोंगी फटाक्याचा आवाज कसा येणार बरं सांगा. आमच्या संजू भाऊची तोप कळाली की धरणगाव तालुक्याला देण आहे. भाऊ धरणगाव तालुक्यातलेच आहेत ना. धरणगाव तालुक्यातला आवाज जर महाराष्ट्रात नाही भारतात गाजू शकतो, धरणगावात काय विशेष आहे. काही लोकांना मला इथे पाहून बरेच प्रश्न पडले असतील. हा बऱ्याचदा धरणगावमध्ये गल्ली गल्ली चौकात वाड्यामध्ये फेटा बांधून फिरणारा आज या राजकीय व्यासपीठावर कसा आला. मला असं वाटतं धर्मसत्ता जर टिकवायची असेल तर राजसत्ता टिकावी लागते. आणि धर्मसत्ता जर टिकली नाही तर मग राजसत्ता जर टिकली नाही मग धर्मसत्तेचं काही खरं नाही. विकासावर बोलणारे बरेच नेते मंडळी या ठिकाणी आहेत. माझ्यापेक्षा खूप चांगलं बोलणारे आहेत. मला कोणावर टीका करायची नाही. मला दुसऱ्याच्या रेषेला हात लावायचा नाही. मला माझी रेष मोठी करायची आहे. मला फक्त एवढं सांगायचं आहे की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जेव्हा विकासगाथा लिहिली जाईल, ज्या वेळेला धरणगाव तालुक्याचं नाव येईल तेव्हा आदरणीय नामदार गुलाबभाऊंचं नाव हे स्वर्णाक्षरानं लिहिलं जाईल, लक्षात ठेवा. मी आतापर्यंत जेवढं काही वाचन केलं असेल, जेवढं काही ऐकलं असेल, यामध्ये आदरणीय भाऊंचं काम. अनेक लोक जातीवादावर बोलतात. मला नाही वाटत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर जगणारा आपला नेता आहे. महाराजांनी आयुष्यात कधी जातीवाद केला नाही. आदरणीय भाऊंनी विकास काम देत असताना कधी जात पाहिली नाही. अहो जात सोडा, भाऊंनी धर्म पाहिला नाही. सर्वांवर सारखं प्रेम केलं. भाऊंकडे काही लोकांकडे आठवड्यातनं एकदा दरबार असतो. भाऊंकडे रोज जनता दरबार असतो. कोणी या, जात पक्ष कसलं न विचारता आपलं विकास काम घेऊन जा. भाऊंनी वारकऱ्यांसाठी खूप काही केलं.
मी व माझ्यासोबत आलेले सर्व महाराज मंडळी यासाठीच आलो की महाराष्ट्रातलं सर्वात मोठं पहिलं वारकरी भवन आपल्या जिल्ह्याला मिळवून देणारा नेता म्हणजे आदरणीय गुलाबभाऊ आहेत. 54,000 स्क्वेअर फूट जागा 7 कोटी रुपये देऊन ते बांधकाम चालू आहे. जमिनीच्या कितीतरी वर आलं. 5,000 लोकांना श्रावणबाळाने खांद्यावर नेलं होतं ना माईबापाला काशीला. वारकऱ्याची काशी म्हणजे पंढरीच आहे. हजारो माईबापांचा सुपुत्र गुलाबराव पाटील. कोणी कितीही वाईट केलं तरी त्यांचं वाईट होऊ शकत नाही. कारण का? त्यांच्या मागे हजारो वारकऱ्यांचे आशीर्वाद आहेत. टीका करू देत. उंच झाडालाच वारा जास्त लागतो, आपण त्याकडे लक्ष द्यायचं नसतं. माईबाप, गोड बोरीलाच लोक दगड मारतात, आंबट बोरीला मारत नाहीत. ही गोड बोर आहे. कोणी किती दगड मारू द्या, गोडच फळ मिळणार आहे. कधी सुडाचं राजकारण केलं नाही, कधी कोणाबद्दल द्वेष भावना ठेवली नाही. मी नेहमी छातीला हात लावून सांगतो, कुत्र चावलं असेल तर कुत्र्याला कधी चावायचं नसतं. कोणी किती त्रास दिला असेल, भाऊंनी कधीच आपला सत्तेचा वापर त्याला त्रास देण्याकरता केला नाही. हजारोने वारकरी पंढरीला नेलेत. वारकरी संप्रदायाचा आत्मा आहे विना टाळ मृदंग पकवाज. मतदारसंघातल्या सर्व गावांना दर्जेदार साहित्य भाऊंनी मिळवून दिलं. भाऊंचे कितीतरी काम आहेत. माझ्याकडे वेळ कमी आहे, माझ्यानंतर बरेच वक्ते बोलणार आहेत. पाळदीला हजारोने समाज भाऊंची वाट पाहतोय. मी फक्त प्रार्थना करायला आलेलो आहे. कोणाला? मुख्यमंत्री महोदयांच्या लाडक्या बहिणींना. जगाच्या पाठीवर तुमच्यासारख्या श्रीमंत बहिणी कुठेच नाहीत. कारण तुमचा उजवा हात आदरणीय एकनाथराव शिंदे आणि डावा हात आदरणीय गुलाबराव पाटील आहेत. बाईच्या जीवनात किती संकट येऊ दे, तिचं माहेर जर श्रीमंत असलं, तिला कोणापुढे हात पसरवण्याची गरज नाही. आणि तुमचं माहेर श्रीमंत आहे. भाऊ वर्षातनं एकदा, भाऊ कधी भाऊ बेईमान होऊ शकतो बरं का, बहीण नाही होऊ शकत. बहिणीचं भावावर प्रेमच आहे. मी नेहमी सांगतो, अहो या भारतीय संस्कृतीच्या बहिणींचा इतिहास आहे. बहिणीला माहेरचं कुत्र गोड लागतं, एवढा गुणवान भाऊ गोड नाही लागणार काय? जो महिन्याला 1,500 रुपये देतो, कमी आहे काय? सांगा ना तुम्ही. 1,500चे 2,100 तुमच्या साक्षीने इथं करून गेलेत. माझी फक्त एवढी प्रार्थना आहे तुम्हाला शेवटची. बहीण भावासाठी खूप काही करते. भावाची परिस्थिती नसले ना, रुपया साठवते. 10,000 रुपये दिवाळीला माहेरी नेते. भावाला सांगते 5,000नं तुझी दिवाळी कर. 5,000ची साडी घेते आणि अख्ख्या सासरी दाखवते, ही ना माझ्या भावानं घेतली बरं का. इतकं भावाचं नाव वाढवणारी बहीण आहे. तुमचा गुणाचा भाऊ आहे. त्या भावाला कधी खाली पाहण्याची वेळ येऊ देऊ नका. तुमच्यात जी ताकद आहे, तुमच्यात जी जादू आहे ना, ती दाखवा. तुमच्यातला सर्वात मोठा सद्गुण कोणता? नवरा किती असू दे, कसाही बोलणारा असू दे, किती अक्कलवान असू दे, त्याला बायकोचं ऐकावंच लागतं. हसण्याचं काही नाही. या जगात अजून असा नवरा जन्माला आला नाही जो बायकोचं ऐकत नाही. तुम्ही म्हणणार तुम्ही पण का? किती प्रत्येकाला ऐकावं लागतं. चाटा मारण्यात मजा नाही. धरणगाव जर कोणी म्हणत असेल ना मी बायकोचं ऐकत नाही, 1 नंबरचा लबाड. सर्वच ऐकतात दादा, पण काय ऐकावं याची पण सीमा आहे बरं का. सविताताई, मी एकदा कथेत विचारलं, म्हटलं जे बायकोचं ऐकतात ना त्यांनी एका रांगेत उभे राहा, बायकोचं ऐकत नाही ना त्यांनी दुसऱ्या रांगेत उभे राहा. सर्व लोक एकाच रांगेत उभे राहिले. कोणत्या? बायकोचं ऐकणाऱ्या. मी म्हटलं असं कसं गाव आहे? या गावात असं एकही मर्द नाही जो बायकोचं ऐकत नाही. तेवढ्या तेच जण उठला. म्हटलं शाबास, अख्ख्या गावात एकच मर्द. तो म्हणला महाराज, मला तिनं घरूनच सांगितलंय गर्दीत उभं राहू नका. आता किती ऐकतं, याला मर्यादा आहे की नको? तुमच्या भावासाठी तुम्हाला करावंच लागणार. आणि बायकोचं ऐकलं पाहिजे. तिनं माय सोडली, बाप सोडला, भाऊ सोडला, सर्व नाते तोडले आणि तुमच्यासोबत संसार करायला आली. ऐकलं नाही पाहिजे. मी तर याच्या पुढे सांगेल, बायकोचे अर्धे कामं केले पाहिजेत. बाया म्हणतील गुलाब भाऊ सभेला असाच वक्ता आणला पाहिजे. आमचं काम सिद्ध झालं नाही. खरं सांगतो मी इमानदारीत, बायकोचे अर्धे कामं प्रत्येक नवऱ्याने करावेत. मी करतो म्हणून तुम्हाला सांगतो. तुमची शपथ, तुमची शपथ, खरंच तुमची शपथ आहे. मी अर्धे कामं करतो. ती स्वयंपाक करते, मी जेवण करतो, ती प्रेस करते, मी कपडे घालतो. पाहता काय माझ्या तोंडाकडं? माझा स्वभाव तर तुम्हाला चांगलं माहिती आहे. असं नाही. या सर्व गोष्टी जाऊ देत. तुम्हाला शपथ आहे तुमच्या भावाची. सांगा आपल्या नवऱ्याला, आमचं माहेर आबाद राहू दे, माझ्या भावाला आयुष्य मिळू दे. त्याच्या हातात
या देशाची सत्ता असू दे, 5 वर्ष माहेरी नाही जाऊ दिलं तरी चालेल, पण मला आणि तुम्हाला मतदान माझ्या भावाला करायचंय. सांगा आपल्या भावाला, तुमच्या माहेरासाठी नवस करा, तुमच्या भावासाठी नवस करा. मी निश्चित आणि निश्चित सांगतो, पांडुरंगाच्या साक्षीनं तुमचा भाऊ तुम्हाला आयुष्यात काहीच कमी पडू देणार नाही. एक योजना काय आणली, अजून हातात सत्ता द्या. अनेक योजना चुल्यावर तुम्ही फुकणीनं फुकायच्या, डोळे तुमचे कसे तरी लाल बुंद व्हायचे आणि पुन्हा शेतात जावं लागायचं. तसाच एक भाऊ किंवा बाप आला ना तुमचा, दिल्लीत बसला नरेंद्र मोदी, घराघरात सिलेंडर झालं. एका भावानं चूल तुमची त्या ठिकाणी लांब सरकवली, घरात गॅस दिला, आणि दुसऱ्या भावानं काही का होईना किराणा करण्याकरता महिन्याला 1500 दिलेत. त्या भावाला कधीच विसरू नका, त्या भावाबद्दल आदर ठेवा. आणि मला असं सांगायचंय, लोक म्हणतील महाराज आम्ही कोणाचा द्वेष नाही करत, वरची सत्ताही चांगली बसावी, सत्ता बसण्याकरता आदरणीय भाऊ प्रचंड मताने निवडून वर मुंबईला जावेत अशी आमची अपेक्षा आहे, म्हणून इथं आलो. खारुताईचा का वाटा होईना आपल्याला लोक म्हणतील आमच्या एकमतानं काय होतं. काही काही लोक सर्वात मोठी चूक करतात, अतिरेक झाला, अर्धा मिनिट घेईन मी तुमचा फक्त. काही लोक म्हणतात नाही नाही आमचे संबंध दोघीकडे आहेत, अर्धे मत इकडे देऊ अर्धे मत तिकडे देऊ. तसं करू नका. संबंध, जात, सर्व गोष्टी प्रेम बाजूला ठेवा. एखादा डोंगर पेटला ना, डोंगराच्या खाली एक वडाचं झाड आहे, त्या झाडावर एक माकड आणि एक चिमणी बसली आहे. चिमणीने पाहिलं, डोंगराला आग लागली, उडत उडत गेली, तिनं चोचेत पाणी आणलं, डोंगरावर टाकलं, तिला पाहून माकड हसलं. अरे माकडा हसतात संजीव भाऊ, माकडा हसतात. माकडानं चिमणीला विचारलं, अगं तू किती मूर्ख आहे, हा डोंगर केवढा, त्याला आग केवढी, तुझी चोच केवढी, पाणी किती, तुला काय फायदा, थकू नको, तुझ्या एकमतानं काय होईल, म्हणजे पाणी टाकल्यानं काय होईल. तेव्हा माकडाला चिमणीनं उत्तर दिलं, माकडा माझ्या एकमताचा विचार तू करू नको, माझ्या फायद्याचा विचार तू करू नको. जेव्हा डोंगर पेटण्याचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग विझवणाऱ्यांमध्ये येईल, तुझं नाव आग लावणाऱ्यांमध्ये येईल. तुम्हाला तुमचं नाव विकास काम करणाऱ्या नेत्याला मत देणाऱ्यांमध्ये आलं पाहिजे की भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यांना मत देणाऱ्यांमध्ये आलं पाहिजे. तुम्ही ठरवा, तो तुमचा स्वतंत्र अधिकार आहे. 19 तारखेला दुसऱ्याला विचारू नका आपल्या छातीवर हात हो सांगतो, हे रोजच आहे ना, मी काहीच विसरू शकत नाही. 19 तारखेला रात्री झोपाल, अरे हा ना हो, 19 तारखेला रात्री झोपाल, झोपण्याच्या आधी एकदा छातीवर हात ठेवा आणि आपल्यातला जो मनराजा आहे ना, त्या मनराजाला विचारा की मना साऱ्या गोष्टी बाजूला ठेव, मतभेद, आणि सांग मला मी मतदान कोणाला देऊ. पांडुरंगाच्या साक्षीनं सांगतो, तुमचं मन तुम्हाला 2 नंबरचं बटन आणि धनुष्यबाणच सांगेल. विचारा तुमच्या मनाला, कारण आमच्या नेत्यामागे तुमचे तर आशीर्वाद आहेतच, लाडक्या बहिणींचे तर आशीर्वाद आहेतच, आमच्या नेत्यामागे पांडुरंगाचे सुद्धा आशीर्वाद आहेत. महाराज राजाचा आदर्श प्रजा घेत असते. जसं शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापित केलं, मला असं वाटतं माननीय एकनाथराव शिंदेंच्या स्वराज्याचे शिलेदार आदरणीय आमचे भाऊ आहेत, आणि या भाऊंना आयुष्याबद्दल मतदान तुम्ही दिलं पाहिजे. धरणगावर प्रचंड प्रेम भाऊंचं आहे, ते प्रेम अजून 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 वाढलं पाहिजे आणि भाऊंसोबत तुमचंही नाव झालं पाहिजे, अशीच माझी अपेक्षा आहे. पुनश्च एकदा सर्वांना हात जोडून प्रार्थना, आपलं मतदान हे कुठल्या पक्षाला नसून, आपलं मतदान कुठल्या माणसाला नसून, आपलं मतदान फक्त आणि फक्त धरणगाव तालुक्याच्या विकासाला असलं पाहिजे, अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. सीताराम. धन्यवाद महाराज. समोर उभ्या असलेल्या बंधूंना मी विनंती करतो की त्यांनी त्याच ठिकाणी बसून घ्यायचं आहे, मागच्या लोकांना दिसत नाही आहे. आणि या स्टेजच्या उजव्या बाजूला पण जे लोक उभे आहेत त्यांना देखील विनंती करतो की त्यांनी खाली बसून घ्यायचं आहे. यानंतर मी विनंती करतो राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष व शेतकी संघाचे चेअरमन आदरणीय नानासाहेब ज्ञानेश्वर महाजन यांना.
आज येणाऱ्या 20 तारखेला विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे. या निवडणुकीचे आपले उमेदवार आपले जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबभाऊ व्यासपीठावर उपस्थित मागचे उमेदवार अपक्ष शेखर दादा, मागचे उमेदवार विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळचे पुष्पा महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष संजय भाऊसाहेब, शिवसेनेचे शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष निलेश भाऊ, भाजपचे जिल्हाध्यक्ष नाही उपस्थित आज, पण सगळे भाजपचे कार्यकर्ते, शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि या ठिकाणी उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सगळ्याचे नाव घ्यायची इच्छा होती परंतु वेळ नाही, वेळ हा फार कमी आहे. त्यामुळे मी आज या ठिकाणी नाव न घेता सगळ्या बंधू आणि भगिनींना विनंती करायला आलेलो आहे. या ठिकाणी आज मी प्रचाराला आणि सगळ्या मतदार बंधूंना विनंती करणार आहेत की उमेदवार 2 आहेत, दोन्ही गुलाबराव आहेत, एक देवकर आहे आणि एक गुलाबराव पाटील आहे. मी आज उशिरा प्रचाराला लागलो सभेला, फॉर्म भरायला मी होतो. फॉर्म भरल्यानंतर काही लोकांनी गुलाबभाऊला काही दिशाभूल केली आणि भाऊ काही आम्हाला भेटायला येत नव्हतं. आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला दुधा भाऊ ठेवू नका, आम्हाला भेटायला यायला पाहिजे. भाऊ आले नाही, उशिरा आले परंतु आले. आणि भाऊला बी कल्पना आहे आणि तुम्हाला बी कल्पना आहे किती झालं भाऊ, आम्ही तुम्ही जरी भेटायला आले नसते आम्ही तटस्थ राहिलो असतो, परंतु गुलाबराव देवकरचा आम्ही प्रचार केला नसता आणि त्याला मतं दिले नसते. तुम्ही उशिरा जरी आले असू द्या. काय असतं भाऊ, 3 भाऊ आपण आहेत, 3 भाऊच्या अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा काय असतात, पुढे कामं व्हायला पाहिजे, नगरपालिका आहे त्या नगरपालिकेमध्ये न्याय मिळाला पाहिजे, जागा ह्या कमी जास्त होत असतात. आता आम्हाला तुम्हाला सगळ्यांना जागा जास्त आहेत, भाजपाला 1 नंबर 2 नंबर शिंदे गटाला आहे, 3 नंबर राजदादा गटाला आहे. जागा हे कमी जागा होऊ शकतात परंतु एकत्र राहणं हे आम्ही पसंत केलेलं आहे. वरूनच एकत्र आहेत, आम्ही विचार नाही केला जागांच्या, आपल्याला कामं करून घ्यायचे आहेत. सत्तेमध्ये राहून कामं कसे होतात हे अजितदादांना, भुजबळ साहेबांना चांगला कल्पना आहे. हे मुरडलेले नेते आहेत, यांनी जो निर्णय घेतलेला आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा विकास करून घ्यायचे आहे, पूर्ण देशाचा विकास करून घ्यायचे आहे, म्हणून आपण एकत्र आहेत. म्हणून आमचं म्हणणं होतं की आम्ही पुढे आम्ही तुमचे भागीदार आहात, भागीदार असताना आपण पुढे आम्हाला न्याय द्यावा. म्हणून आपले जे आज तुम्ही आले आणि आम्हाला तुम्ही जे शब्द दिलेले आहे कामाचा असेल, जे कामं असतं कार्यकर्त्यांना एकच याला जास्त नको, सगळ्यांना घेऊन चालायला पाहिजे. तुम्ही ते शब्द दिलेले आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आम्हाला बी आमच्या पक्षाची शान ठेवावं लागते आणि पक्षनिष्ठ म्हणून आम्हाला राहावं लागतं. म्हणून आमचे ते भूमिका होती. आज ते तुम्ही आले, आम्ही या ठिकाणी ते मिटून घ्यायला डी.जी. भाऊसाहेब असेल, संजय पवार असेल, डी.जी. भाऊसाहेबांचे तर रोजच फोन होता. ते म्हणे भाऊ काही करा आपल्याला, असं म्हणतं भाऊसाहेब माझं काही म्हणणं नाही परंतु उमेदवारांनी भेटायला पाहिजे. आज उशिरा का असेल भेटले भाऊ, आमच्या मनात इतक्या माझ्याकडे इतकं भांडवल आहे देवकराचं की अर्धी रात पुरेल एवढं भांडवल आहे. त्यांनी एवढं पाप आमच्यावर केलेलं आहे. तुम्ही काही झालं जरी तुम्ही आम्हाला लाथा मारल्या तरी आम्ही तुमच्यात काम करणार आहे, देवकरचं काम कधी करणार नाही. त्याचं कारण असं आहे, देवकरने केलेलं पाप हे उघडकीच आम्ही आणणार आहे. तुमच्याकडे नाही, ते आमच्याकडे आहे. ते काय तर आम्ही सोबत राहिलेलो. ज्या वेळेला 2009ला ज्या ईश्वरला म्हणजे पहिले सुरेशदादाकडे जातो देवकर, सुरेशदादाने वाढवलेलं ते पिल्लू आहे. ते पिल्लू सुरेशदादाने सोडून बाबूजींकडे आले, बाबूजीचा आशीर्वाद घेतला. या ठिकाणी संजय पवार बसलेत, पी.सी. आबा नाही जायचं, डी.जी. भाऊसाहेब होते, बिलाभाऊ होते, मी होतो. आम्ही सगळे 2009ला आम्ही सांगितलं होतं की देवकरांना उमेदवारी देऊ नका, तो नगरपालिकेत महानगरपालिकेत पडलेला उमेदवार आहे, त्याला उमेदवारी देऊ नका. हे आम्ही ज्यावेळेला सांगितलं, आम्ही सगळे एकत्र होतो त्यावेळेला. पी.सी. आबा असेल,
भाऊसाहेब असेल, डी जे भाऊसाहेब असेल, संजय पवार होते, बिलाभाऊ नाही स्वर्गवासी आमचे मित्र ते सुद्धा होते. आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की बा त्यांना सोडून तुम्ही उमेदवारी द्या. परंतु त्यावेळेला त्या ईश्वरलाल जैन बाबूजींनी त्यांनी एकच सांगितलं तिथं येऊन, नाही देवकर हा माझा उमेदवार आहे, याला मी निवडून आणेल. आमच्या तोंडावर सांगितलेलं होतं आणि त्याला ईश्वरलाल बाबूजी यांनी त्यांनी तिकीट दिलं आणि त्याला ते तिकीट देऊन तिकीटच नाही त्याला मंत्रीसुद्धा केलं. ते ईश्वरलाल जैनला तो झाला नाही. तर तुम्ही आपल्याला कार्यकर्त्यांना पक्षाच्या कार्यकर्त्यांना काय तो होईल तुम्ही हा विचार करा. विचार करण्याची गरज करेल. ईश्वरलाल जैन म्हटलं की राजा बोले दल आल्याची गंमत होती. बाबूजीने शब्द म्हणजे आम्ही इतके रथमारती. तेव्हा भिलाभाऊ जिल्हा अध्यक्ष होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या, माझी मिशा जिल्हा अध्यक्ष होती महिला आघाडीच्या, मी माडी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष, जिल्हा बँकेच्या बिनविरोध उमेदवार आले निवडून भाऊसाहेब आले ते मराठा समाजाचे होते, संजय भाऊसाहेब, डी जी पाटील होते, काँग्रेसचे मेन नेते होते, पीसी आबा होते की आम्हाला गुलाब पाटीलला पाडायचे आहेत. आम्ही सगळे एकत्र होतो. परंतु आम्ही सगळी साखळी आम्ही एकत्रची तोडली. अपक्ष भिलाभाऊ उभा राहायचे म्हणत होते. आम्ही नाही सांगितलं, त्यांच्या घरी मिटिंग झाली आमची, आम्ही सांगितलं नाही बा आम्ही पक्षनिष्ठ माणसं आहेत, आम्ही पक्षनिष्ठ काम करू. तर त्यावेळेला आम्ही एकत्र राहून सगळे पक्षाच्या निष्ठेने त्याला निवडून आणलं. त्यावेळेला आम्ही सगळ्यांनी जसं अभिमन्यूला घेरलं होतं तसं तुम्हाला घेरलेलं होतं आणि त्यावेळेला तुमच्या विरोधात आम्ही काम केलं आणि त्याला निवडून आणलं. परंतु त्याला निवडून आणून आम्ही जे आनंद या साने पटांगणावर घेणार होतो, जनरल सगळ्यांचे सत्कार के या ठिकाणी निवडून आल्यानंतर सत्कार करणार होतो. परंतु या ठिकाणी आमच्या वर्चस्व देण्याचं झालं नाही देवकरांना आणि आमच्या सुद्धा त्यांनी लोकांचे सत्कार या ठिकाणी त्यांनी सत्कार सुद्धा स्वीकारू शकला नाही. त्याच्या मनात एवढं मोठं पाप होतं. म्हणून तर आम्ही त्या दिवसापासून म्हणजे आमच्या भाग्यातच नाही आला की उमेदवाराला निवडून सुद्धा आम्ही सत्कार करू शकलो नाही. आणि त्याला मंत्री बाबूजींनी बनवलं, बाबूजीला झाला नाही. ज्या माणसाने त्याला तिकीट दिलं मंत्री बनवलं त्याला तो झाला नाही. तर तुम्ही आपल्या जनतेला काय होईल बा माझं असं म्हणणं आहे. भाऊ ते झालं. मी नगराध्यक्षाच्या वेळेला ते मला इतका हाल केला त्याने की एबी फॉर्म जो एबी फॉर्म असतो माझ्या वार्डाचे एबी फॉर्म कोणाला द्यायचा तो सुद्धा मला पाहू दिला नाही. म्हणजे कार्यकर्त्याच्या भरोशावर निवडून येता मग सगळ्यांना विश्वास घ्यायला पाहिजे. त्याने विश्वासात न घेता माझ्या फार त्यांनी हाल केले त्या ठिकाणी. आमचे निश्चय एबी फॉर्म सुद्धा त्यांनी पाहू दिलेला नाही देवकरांनी आणि त्यामुळे नगरपालिकेत फार दुपडी झाली. दुपडीने आमच्या चांगला योग होता. परंतु त्यावेळेला ते त्या ठिकाणी जातीच्या उमेदवार म्हणून पुढे आणला. पी एम पाटील या ठिकाणी आहेत, पी एम पाटील सुद्धा तयार तोडजोडीला. परंतु देवकरांना आमच्या वर्चस्व सण होत नव्हता. आम्ही रेतच्या गोळ्यात त्याचे विधानसभेचे तिकीटचे दावेदार होतो आम्ही म्हणून त्याच्याबरोबर तिकीटच मागायला नको म्हणून त्यांनी पी एम पाटीलला पुढे केलं आणि आमच्या विरोधात त्यांनी आम्हाला 5 वर्ष आमच्यावर केस टाकली. तुम्ही मदत केली आम्ही नगराध्यक्ष बोललो त्यावेळेला. जे तुम्ही नगराध्यक्ष गेले आम्हाला एकत्र आपण आलो आणि मी सांगितलं त्यांना की सगळे ते लोक आपल्या बिनशर्त पाठिंबा देत आहे, अपक्ष ऐकत नाही म्हणून. तर तुम्ही त्यांना आपण एकत्र पाठिंबा घेऊ शकतो. वरच्या नेत्यांकडे गेलो, सगळ्या नेत्यांनी सांगितलं की पाठिंबा घेता येतो देता येत नाही. आम्ही पक्षावर होतो, तुम्ही पाठिंबा दिलेला नाही त्यांनी सुद्धा हा सांगितलं. पण येता मनात फार मोठी खुणगी बांधलेली होती. त्याने ते ऐकलं नाही. नेत्यांचे सुद्धा अजितदादा, आर आबा, भुजबळ साहेब सगळ्या नेत्यांना भेटलो. पवार साहेब त्यांनी तरी सुद्धा ऐकलं नाही. म्हणजे आम्ही ऐकून नाही. पक्षाने सांगितलं केस टाकलेली माघार घेतली, केस सुद्धा काढली नाही. मागच्या नगरपालिकेच्या वेळेला आमच्यावर केस होती म्हणून आम्ही त्या नगरपालिकेत लढू शकलो नाही. आम्हाला नगरपालिकेमध्ये अलिप्त राहावं लागलं. तर आपण पाहिलं एक सुद्धा राष्ट्रवादीची जागा निवडून आली नाही की एका काळी आम्ही तुमच्या विरोधात लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडून आणला, 8-9 नगरसेवक निवडून आणले. दुसऱ्या लेवलला आम्ही 9 लोक नगरसेवक निवडून आणले. परंतु आम्ही नाही होतो मागच्या वेळेला तर एक सुद्धा नगरसेवक या ठिकाणी धरणगाव शहराच्या लोकांनी त्यांना निवडून दिलं नाही. की देवकरांनी किती मोठं पाप केलेलं आहे. लोकांना कळतं हे गोष्टी म्हणून लोकांनी त्यांना निवडून दिलं नाही. सगळ्यांना तुम्हाला चांगलं बहुमताने तुम्हाला निवडून दिलं. एवढं मोठं पाप त्याने देवकरांनी केलेलं आहे. भाऊ आम्ही नगराध्यक्ष होतो. नगराध्यक्ष असताना गावाच्या समस्या होत्या, पाणी पुरवठ्याच्या समस्या होत्या. 14 कोटीची योजना माजी खासदार ईश्वरलाल बाबूजी जैन यांनी पण आम्हाला फार मदत केली. आर आबाकडे घेऊन गेले.
अजितदादाकडे घेऊन गेले. पाणी पुरवठ्याचे मंत्री होते, तर त्यांच्या 14 कोटीचे काम मंजूर केला आणि ते कामात पाणी आपण धरणगाव शहरामध्ये आम्ही या ठिकाणी आणून दिलेलं आहे. त्यावेळेला जेवढं पाणी आणून दिलं, परंतु भाऊ त्या ठिकाणी फिल्टर प्लॅनचे काम राहिलेलं बाकी होतं. त्यावेळेला फिल्टरच्यासाठी अधिकारी भूमिपूजन करायला येत होते. देवकरांनी भूमिपूजन करू दिलं नाही. अधिकाऱ्यांना जो मंत्री होता त्यांनी फोन लावून त्यांना शिवीगाळ केली आणि त्यांना वापस पाठवण्याचं पाप या देवकरांनी केलेलं आहे. की एवढं करून म्हणजे देवकर हा किती नालायक आहे हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. ज्या वेळेला आता मागच्या वेळेला तुम्हाला आपल्याला कल्पना आहे, माझी मिसेसला तिकीट मिळालं होतं, आम्ही त्याला निवडून आणलं आणि आमच्या वेळेला त्यांनी काय मोठं पाप केलेलं आहे. या ठिकाणी चंद्रशेखर भाऊ आता ते आलेले आहेत, यांनी आम्हाला पक्षाच्या म्हणजे शरद पवारच्या पक्षाच्या चिन्हावर आम्ही उभा होतोय, घड्याळ्या चिन्हावर आम्ही उभे. आम्ही शरद पवार म्हणजे आज मोठं भारतात नाव आहे आणि त्या नावाच्या पक्षाच्या माणसावर आम्ही उभे. आम्हाला वाटलं 100% आपली सीट निघेल आणि त्या देवकरांनी पक्ष सुद्धा विकून टाकलेला आहे. काय विकलेलं आहे? या ठिकाणी चंद्रशेखर वकील आहे, पाटील आहेत, माझ्याकडे उतार आहेत. चंद्रशेखर भाऊ तुम्ही तोंडी बोलता बा, माझ्याकडे उतार आहेत. तुमच्या मिसेसचे नावचे पलाटी हे देवकरच्या मुलाच्या नावावर आहेत आणि ते पलाटी देवकरच्या मुलाच्या नावाचे पलाटी ते भूपेंद्र पाटीलने विकत घेतले. तिथं आता मंगल कार्यालय उभं आहे. म्हणजे 1.5 कोटीचे पलाटी चंद्रशेखर आत्याकडून लिहून घेतले आणि तो तिकडे मॅनेज झाला होता. आम्ही जिल्ह्यामध्ये म्हणजे मिटिंग होत होती, त्या मिटिंगमध्ये प्रदेशाध्यक्षाला विचारायचो मी की साहेब तुम्ही इथं आलेले आहेत, तुम्ही सांगा. उठले ना पाना ते सांगते ना चंद्रशेखर आत्या ते राष्ट्रपती भाषण त्यांनी सांगितलं, इथं सुद्धा बोलतील ना ते की ज्या माणसाने पक्ष विकून टाकलेला आहे त्याला हे कार्यकर्ते कधी होणार नाहीत. यात भाऊ तुम्ही काही चिंता करू नका. ती किती जाती किती केले. आता आम्ही काही परके पक्षाचे होतो का? आम्ही तर घड्याळावर होतो ना. अपक्ष माणसाला ब्लॅकमेल करायचे, पैसे घ्यायचे, मदत करायचे आणि ते उघडकीस येतं. एक दिवशी आम्ही पक्षनिष्ठ आहे. आमची मिसेस 5 वर्षापासून बाहेर निघत नव्हती की आपल्याला एवढं मतं कमी का पडले. आणि हे प्रदेशाध्यक्षाला मी सांगितलं की साहेब आम्हाला मतं का कमी पडले, हे तुम्ही त्याची चौकशी लावा. भाऊ हे फार महत्वाचे मुद्दे आहेत. हो एक मिनिट चालेल. हे त्यांना सांगितलं तुम्ही चौकशी करा आणि चौकशी करून तुम्ही त्यांना कोण दोषी आहे या गोष्टीला तुम्ही लक्षात घाला हे मी सांगितलं होतं. परंतु भाऊ आज आपल्याला वेळ कमी आहे. भाऊला बोलायचे, आम्हाला पुढे पारदेला जायचे. बाकी आपण अनेक वेळा ते खुलासा होईल. या ठिकाणी चंद्रशेखर आत्यार्थे यांनी कबूल केलेलं आहे. ही गोष्ट आपल्या सगळ्याच्या लक्षात आलेली आहे. म्हणून या ठिकाणी येणाऱ्या 20 तारखेला धनुष्यबाणचे बटन दाबायचे आणि आपल्याला सगळ्यांना प्रचंड मतांना भाऊला निवडून द्यायचे एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद नानासाहेब. यानंतर नशिराबादहून आलेले आपले आदरणीय श्री अस्लम दादा तन्वीर हे या ठिकाणी आपलं थोडक्यात मार्गदर्शन करतील. आदरणीय मंच, लाखों करोड़ों लाड़की बहनों के लाड़के भाई, जलगांव ग्रामीण मतदार संघ के आमदार और जलगांव ज़िले के पालक मंत्री गुलाबराव जी पाटिल साहब, उपस्थित भाइयों से ज़्यादा बहनों, शुरू करता हूँ उस अल्लाह ईश्वर के नाम से कि समुंदरों को नया रास्ता दिया उसने, समुंदरों को
नया रास्ता दिया उसने, हजार राजों से पर्दा उठा दिया उसने। किसी की प्यास पे जब आ गया तरस उसको, सुलगती रेत में दरिया बहा दिया उसने। और किसी की छाँव से सूखा दरख्त सब्ज हुआ, ये मौजज़ा भी नज़र को दिखा दिया उसने। दोस्तों, ये विधानसभा 2024 का तारीखी इलेक्शन, जिसके लिए हम और आप जमा हुए हैं, लेकिन इस इलेक्शन की सबसे बड़ी खराबी है ये है कि ये इलेक्शन विकास के मुद्दों पे ना लड़ते हुए धर्म और जाति के मुद्दों पे लड़ा जा रहा है। यहाँ पर काफ़ी तादाद में मेरे मुसलमान भाई बहनें भी नज़र आ रहे हैं। मैं बिलखुसूस उनसे गुजारिश करता हूँ कि जो माहौल बना दिया गया है उससे हमको बाहर निकलना चाहिए। मेरा तमाम ही हिंदू मुस्लिम भाइयों से ये कहना है कि धर्म का इस्तेमाल तपस्या के लिए होना चाहिए, प्रार्थना के लिए होना चाहिए। मज़हब का इस्तेमाल इबादत के लिए होना चाहिए, सियासत के लिए नहीं। लेकिन बड़ी बदबख्ती है, बड़ी ख़राब बात यह है कि हमारे अपोजिशन नाम नेहाद तथाकथित सेकुलर पक्षों ने कम्युनल बना के रख दिया इस पूरे कल इलेक्शन को। और ऐसी ऐसी बातें धर्म के नाम पे की जा रही है कि जिसको दोहराते हुए शर्म आती है। मैं ये पूछना चाहता हूँ कि जब लाड़की बहनों की स्कीम महाराष्ट्र में शुरू की गई तो क्या उसमें मुसलमानों को उससे वंचित रखा गया? बिल्कुल नहीं रखा गया। बल्कि हुआ ये कि हमारी हिंदू बहनों से ज़्यादा हमारी मुसलमान बहनों ने, मेरी नजमा ने, मेरी सलमा ने, मेरी पार्वती को, मेरी यशोमती को पीछे रख दिया। वो ऐसे पीछे रख दिया कि इस स्कीम का सबसे बड़ा फ़ायदा मुसलमान बहनों ने उठाया। उसकी एक और वजह है कि भाऊ न हमारे पास खेती है, न नौकरी है, न टैक्स पेयर है। जिसने फॉर्म भरा उसका पास हुआ। हिंदू बहनों के फॉर्म कुछ इसलिए रिजेक्ट हुए कि उनके पास ये सारे साधन थे। मैं अपनी मुस्लिम बहनों से कहना चाहता हूँ जो सामने बैठी हुई है कि कब तक अपने आप को ऐसी स्थिति में रखोगे, कब तक अपने आप को ऐसी हालत में रखोगे? हिंदुस्तान को आज़ाद हुए 75 साल हो गए, लेकिन अंग्रेज जब इस मुल्क में आया तो उसने इसका इतिहास बदल दिया, और जब गया तो इसकी ज्योग्राफी बदल गया। हिंदुस्तान के पाकिस्तान हो गया, और जहां से पाकिस्तान हुआ वहीं से इस देश में कम्युनलिज्म की नींव रख दी गई। हिंदू को अलग और मुसलमान को अलग करके लड़ाने की कोशिशें की गई। और हालत अब तो ये हो गई कि अगर कुछ देर को हम लोग लड़ना भूल जाते हैं, हमारी राजनीति को पसीना छूट जाता है। इनके पसीने हमको छुड़ाने हैं, हमको लड़ना भूलना है। मैं ये कहना चाहता हूँ कि अब बुजुर्गों की जो 1500 रुपए की स्कीम है, जो बहनों को 1500 रुपये के महीने की लाड़की बहनों को मिल रहे, वो शिंदे जी ने इसी धरनगांव में ऐलान किया कि इलेक्शन के बाद वो 2100 रुपये हो जाएंगे। 7500 रुपये आपके घर में आ गए। जो बुजुर्ग है 55 साल के बुजुर्गों ने अपने आप को 65 करके वो भी 1500 के हो गए, उनको भी 2100 मिलने वाले हैं। तो क्या ये बातें इस सियासत में ये गुलाबराव जी पाटिल इस मंत्रिमंडल में थे? अगर मुसलमानों के खिलाफ इनके दिलों में कोई बात होती तो ये कह सकते थे। ऐसे क्राइटेरिया मंत्रिमंडल में बैठकर बनाए जा सकते थे कि मुसलमानों को किस स्कीम से वंचित रखे जा सकता था, लेकिन ऐसा नहीं हो रहा। जो अनाज सबको राशन के जरिए मिल रहा, गरीबों को, दारिद्र्य रेखा खाली से नीचे करने वालों को, क्या आप उसमें ये कह सकते हैं कि किसी मुसलमान को सिर्फ इसलिए अनाज नहीं मिल रहा कि उसका वो मुसलमान है, उसका धर्म इस्लाम है? ऐसा जब नहीं हो रहा तो फिर कौन कब मस्जिद में गया, कौन किसने मंदिर में जाकर घंटी बजाई और किसने मस्जिद में जाकर सजदा किया? ये तो इतना पर्सनल मैटर है कि ये तो डाइस पर आना भी नहीं चाहिए। क्यों? कि उसकी धर्म तो इतना और अल्लाह से रिश्ता तो इंसान का ऐसा है कि उसकी याद आई है, सांसों जरा आहिस्ता चलो।
उसकी याद आई है, सांसों जरा आहिस्ता चलो, धड़कनों से भी इबादत में खलल पड़ता है। जब उसकी याद का धड़कनों से इबादत में खलल पड़ता है तो ये हिंदू मुसलमान 75 साल हो गए। इस हुकूमत ने जो कारनामे अंजाम करके दिए, जब मैं जिला परिषद के अध्यक्ष अख्तर अली काजी साहब के साथ काम करता था कांग्रेस कमेटी में रहकर, तो सिर्फ मास्टर प्राथमिक के मास्टर उर्दू मराठी के हाँ मैं आ रहा हूं मुद्दे पे। जब मैं बैठते थे वहां पर तो भाऊ जिला परिषद में मास्टर इसलिए आते थे कि भाऊ हमारी बदली यहां करा दो। एक एक मास्टर 3-3 4-4 साल बेचारा फेरे लेता था। आज गवर्नमेंट ने ये स्कीम बना ली कि जिसको बदली की जरूरत है एक एप्लीकेशन करो, बदली हो जाएगी। दोस्तों, तुम्हारे साथ नाइंसाफी इसलिए नहीं हो रही कि मैं आपको कहना चाहता हूं कि मेरे नसीराबाद गांव का पिंजारी बिरादरी का एक लड़का मेरिट में था, उसके मार्क्स अच्छा है, उसको कोर्ट में स्टेनो की नौकरी लगी। कश्मीर का एक शहजाद अहमद सिर्फ इसलिए कलेक्टर बना के उसको किसी सुनील से सिर्फ आधा मार्क्स ज्यादा था। इतनी पारदर्शिता, इतनी सच्चाई, इतनी सफाई जब हुकूमत के कानूनों में है तो हम क्यों ये हिंदू मुसलमान लेकर बैठे? और कब तक इसको लेकर बैठेंगे? क्या 75 साल में कांग्रेस का राष्ट्रवादी का जी नहीं भरा हमको पीछे रखने में? सच्चर कमेटी की सिफारिशात जब आई, सच्चर कमेटी का जब ऐलान हुआ तो उसमें 90 जिले मुंतखब किए गए कि जो मुसलमान इस देश में हमारे सफाई कामगार भाइयों से भी ज्यादा नीचे की जिंदगी गुजार रहे हैं, उनके जिलों को हम प्रेफरेंस देकर उनको ऐसे 90 जिले निकाले गए हिंदुस्तान में। 10 साल मनमोहन जी की सरकार थी। क्या हुआ उस सच्चर कमेटी की सिफारिशों का? ये नाइंसाफी अगर ये है तो इसको नाइंसाफी कहते हैं। ये मस्जिद, धर्म, मंदिर सब अपनी अपनी जगह पर धर्म के आत्मा के साधन है, इनसे हमको बाहर निकलना है दोस्तों। और ये जो गुलाब राव जी पाटिल बैठे हैं, मैं जिस शहर से आया हूं नसीराबाद से, 26,400 उसका टोटल वोटिंग है और 11,000 मुसलमानों के वोट है। दावे के साथ कह सकता हूं कि 11,000 में 8,000 वोट होंगे तो 5,000 गुलाब राव पाटिल को मिलेंगे। उसकी वजह भी सुन लो कि इस आदमी ने मुसलमानों के 7 करोड़ रुपए के काम नसीराबाद गांव में किया। 4 कब्रस्तानों के कंपाउंड वाल, 4 शादी घर, पूरे शहर में मुस्लिम बस्तियों में पेवर ब्लॉक, गटारे, तमाम चीजें जो आमदार के काम नहीं भी है वो भी इन्होंने किए। हमको विकास की गंगा में अपने आप को बहाना है, अमन के धारे में बहना है। कम्युनलिज्म के पीछे मत जाओ। और जो लोग आपको बहका रहे हैं तो मैं ये कहना चाहता हूं कि आप बहकावे में लोगों के ना आया कीजिए। सोचा, समझा, जांचा, परखा, देखा, भला कीजिए। ये कोई अच्छी बात नहीं है, इससे निकलिए। ऐसी कोई मिसाल जमाने में पाई हो? हिंदू के घर में आग खुदा ने लगाई हो? बस्ती किसी की कृष्ण ने यारो जलाई हो? नानक ने सिर्फ राग सिखों को दिखाई हो? अरे रामो रहीमो नानक को ईसा तो नर्म है, चमचों को देखिए तो पतेली से गर्म है। रामो रहीमो नानक को ईसा तो नर्म है, चमचों को देखिए तो पतेली से गर्म है। सियासत से कहो हम कौमी यकजहती के हामी है, राष्ट्रीय एकात्मता के। सियासत से कहो हम कौमी यकजहती के हामी है। यहाँ नफरत का झगड़ा डालने से कुछ नहीं होगा और कई सदियों पुराने हैं हमारे प्यार के रिश्ते, हमारी जड़ में मट्ठा डालने से कुछ नहीं होगा। दोस्तों, एक वाकया आपको सुनाता हूं। भाऊ, एक समंदर की शहजादी थी। मौसम बहुत खुशगवार हो गया था। समंदर की शहजादी ने अपने वजीर से कहा कि शहजादी, वजीर, मौसम बहुत खुशगवार है, मेरा दिल चाह रहा है कि मैं कहीं अच्छे इलाके में चलकर सैर करूं। वजीर शहजादी को घुमाने के लिए लेकर गया। उसको वहां से किसी के गाने की आवाज शहजादी के कानों को भा गई। शहजादी ने वजीर से कहा कि वजीर, ये कौन है जो इतने अच्छे अंदाज में गाना गा रहा है? वजीर ने कहा कि शहजादी साहबा, ये एक छोटा सा नाला है और उसकी गुनगुनाने की ये आवाज़ है। शहजादी ने कहा कि मैं
उस नाले से मिलना चाहती हूँ। वजीर ने कहा कि वो नाला बहुत छोटा है, उससे मिलकर आप क्या करेगी? बोलिए नहीं, मैं उसके फन की कद्र करना चाहती हूँ। वजीर उसको लेकर नाले के पास गया। शहजादी ने कहा कि मैं तुम्हारे गाने से बहुत मुतासिर हुई, बहुत प्रभावित हुई, और इतनी प्रभावित हुई कि मैं तुमको इनाम में कुछ देना चाहती हूँ। नाले ने कहा कि शहजादी साहबा देख लीजिए, देख लीजिए, आप मैं जो मांगूंगा वो देंगी। शहजादी ने कहा कि मैं समंदर की शहजादी हूँ, मेरे पास ऐसी कौन सी चीज़ें नहीं हैं कि जो मैं तुमको दे सकूँ। नाले ने कहा कि ठीक है, मैं फिर मांगता हूँ। उसने कहा कि मैं आपसे शादी करना चाहता हूँ। वजीर परेशान हो गया कि इसने क्या मांग लिया। शहजादी मुस्कुरा दी, बोले ठीक है, मुझे तुम्हारी शर्त मंजूर है, लेकिन मेरी भी एक शर्त है कि शादी मई के महीने में होगी। शादी मई के महीने में होगी, ना मई के महीने में नाला रहेगा ना उसकी शादी होगी। तो गुलाबराव पाटिल ने आज तक कोई ऐसा वादा नहीं किया कि जिसके लिए मई का महीना आ जाए। मैं ये कहना चाहता हूं जलगांव ग्रामीण के लोगों से कि उड़ान वालों, उड़ानों पे वक्त भारी है। गुलाबराव जी पाटिल साहब के लिए कि उड़ान वालों, उड़ानों पे वक्त भारी है, परों की अब के नहीं, हौसलों की बारी है, और दुआ करो कि सलामत रहे मेयार इसका, दुआ करो कि सलामत रहे वकार उसका, एक चिराग कहीं आंधियों पे भारी है। इस दुआ के साथ सिर्फ एक गुजारिश करता हूं अपने हिंदू मुसलमान भाइयों से कि हम कम्युनलिज्म के रास्ते को छोड़े, एकता के साथ जिए मरे। वतन की सरजमी को अमन का दर्पण बनाना है, वतन की सरजमी को अमन का दर्पण बनाना है जितनी नीम की शाखें उन्हें चंदन बनाना है। हमें बाहर निकाल लो मस्जिदों मंदिर के झगड़ों से, हमें बच्चों के मुस्तकबिल को भी रोशन बनाना है। अल्लाह हाफिज। धन्यवाद सर। यानंतर मी विनंती करतो आदरणीय सुभाष अण्णांना की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं। यानंतर एक भाषण होईल आणि त्यानंतर आपले नामदार गुलाबरावजी पाटील साहेब आपल्याशी संवाद साधतील। 20 तारखेच्या मतदानासाठी जमलेले आपण गुलाबराव पाटीलच्या आज धरणगावातील शेवटच्या सभेसाठी जमलेले सर्व माझे मतदार माता भगिनी, 20 तारखेला आपल्याला मतदान कराय वक्त्यांनी सांगितलेलं आहे। गुलाबराव पाटील विकास पुरुष आहेत, आपल्या मतदारसंघाचं उद्याचं भविष्य आहे, आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलेलो आहे की आपल्याला मतदान करायचं आहे, धनुष्यबाणावर मतदान करायचं आहे। बाकीच्यांनी सांगितलं की लाडकी बहिणीला 1500 रुपये मिळत आहेत। एकनाथरावांनी आपल्या इथे घोषणा केलेली आहे, पुढच्या महिन्यापासून 2100 रुपये मिळणार आहेत। आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यामध्ये आहे की आम्ही 3000 रुपये देणार आहोत। मी त्यांना सांगतो ते विरोधात गेले, हा निवडणुकीचा जुमला आहे, हे पैसे बंद पडणार आहेत हे त्यांनी सांगितलं। 2 पगार पडले आणि त्यांनी सांगितलं लवकर पैसे काढून घ्या, नाही तर सरकार वापस करून घेणार आहे। बहिणीसनी इथली गर्दी करी, बँकवालासना डोकं आउट करता का? अरे या लबाड येत, या लबाडनं गरणं निवत जेवसूत व खरं। भाऊंनी पगार चालू केलेत, वाढणार आहेत, आणि हे म्हणे आम्ही 3000 देणार आहोत। अरे असले देणं वय तर भ्यानं वय, हे देणार नाही, खोटं बोलतायत। भाऊंवर काही लोकांनी टीका केली, आपण शब्द वापरले। मी त्यांना सांगितलं भाऊ या असं होणारच शे, त्यासना पाय खाली वाळू घसरी राहिनी, आणि मी म्हणस आपला ऐराणीमा आपला मराठीमा म्हणे हाती चले बाजार कुत्ते भुके आजार।
हे होणार आहे भाऊ. त्यासनं दुकान आपटू सापटू ती किराय ना. पण 20 तारखेला आपण असं मतदान करा, असं मतदान करा की पुण्य निवडणूकमा देवकरनं काम मिठी जावायला पाहिजे. उभा राहे कणी राहे असं करा. म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुती ही पक्की आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. आता आजपासून कुठेच जाऊ नका. आपली गल्ली, आपलं गाव, आपलं वाडा, समाया या कवबी घालाले येवाव शेत यसनावर ध्यान त्या गुलाब भाऊ सांगावं येतं. या बुथळली पैतीन बरं जागे राहा, नाही तर आपण निवडू जेव्हा येतं. असं यमा राहू नका. जागते राहो, जागे जुगे जपजात. आपलं बी लोक येवा येतात. तुमले विनंती कराले चिंता करानी बिलकुल नाही. आज बाकीना लोकांना आमना संजू कथा बोली गया. आपण तो काय आहे राग ना भरराज काहीतरी राग निवडणूक मग या गोष्टी होत राहतील, चालत राहतील. परंतु आपण आम्हाला भाऊंनाही पारधीला जायचं आहे. आपण आता जे मागलं जे राहिले भाऊ 23 तारीखले निवडू ना की 24 तारीखले आपण यसना बघतासना हात देखूत. आणि आता मी पायदी जात भाऊ बोलीन मग पाय दिली एवढी विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अण्णा. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मान्य श्री संजय भाऊ पवार यांना. आजच्या धरणगाव येथील विराट सभेला उपस्थित जे 23 तारखेला आपल्या आशीर्वादाने निवडून येणार आहेत ते आपल्या सगळ्यांचे आवडते दाढीवाले बाबा, पाणीवाले बाबा गुलाबरावजी पाटील. उपस्थित सर्व मान्यवर, माझ्या अजितदादाची लाडकी बहीण पुष्पाताई महाजन, माझा भाऊ चंद्रशेखर अत्तरदे आणि माझा धाकटा भाऊ सुनील चौधरी. मला आज या धरणगाव शहरामध्ये माझ्या वडिलांचे मित्र स्वर्गीय भिकू शेठ ओसवाल यांची आठवण होते. त्यांना आमचे वडील भिकू शेठ पैलवान म्हणायचे. मला आज आठवण होते मराठा समाजाचे पी.बी. पवार यांची. मला आज आठवण होते बाळासाहेब ठाकरेंचा पहिला या तालुक्यातला आमदार स्वर्गीय हरिभाऊ महाजन यांची. मला आठवण होते आमचा मित्र जो अचानक आम्हाला सोडून गेला त्या सच्चा माळी समाजाच्या राजूभाऊ महाजनची. मला आठवण होते की ह्या गुलाबरावने कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही. या गुलाबरावने कधी नात्या गोत्याचं राजकारण केलं नाही. असं असताना या गुलाबरावने या हिंदुस्थानच्या सच्चा मुसलमान सलीम पटेलला नगराध्यक्ष केलाय. आहे का देवकर तुझ्यामध्ये हिम्मत? अरे गुलाबराव आप्पासाहेब देवकर, तुम्ही जातीचा आधार घेत आहेत. तुम्ही आता नुसत्या गुलाबरावला शिव्या देऊन चालत नाहीये. तुम्ही आता तुमच्या बगल बच्चांना सांगून तुम्ही संजय पवारांना देखील शिव्या देण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही व्हॉट्सअपवर माझ्या विरुद्ध अश्लील लिहित आहेत. तुम्ही फेसबुकवर माझ्या विरुद्ध लिहित आहेत. लिहा गुलाबराव देवकर,
अरे तुम्ही नावाला शरद पवारांचं नाव वापरतात. माझ्या हृदयात शरद पवार आहे, माझ्या रक्तात शरद पवार आहे. तुम्ही कोणत्या हिशोबाने नाव घेतात शरद पवारांचं? व्यासपीठावर या गुलाबराव देवकर, या ठिकाणी येत नसाल तर पायदीला या. आज तुमचा तालुका अध्यक्ष धनराज माळी, तुमचा राष्ट्रवादीचा तरुण, तुमचा कार्यकर्ता रवींद्र भिलाजी आणि तुमचा राष्ट्रवादीचा तालुक्याचा युवकांचा अध्यक्ष मनोज पाटील यांनी तुमच्या वाढदिवसाला जाहिरात दिली. गुलाब भाऊ हे फक्त निवडणुकीपुरतं शरद पवारांचं नाव घेतात. आप्पा सांगा, या वाढदिवसाच्या जाहिरातींवर शरद पवारांचा फोटो का टाकला नाही? घ्या विठोबा माऊलीची शपथ, मी घेतो माझ्या दोघा लाडक्या पोरांची शपथ. का टाकला नाही शरद पवारांचा फोटो? पानभर जाहिराती देतात, का टाकत नाहीये तुम्ही शरद पवारांचे फोटो? याचं उत्तर द्या आप्पा. तुमच्या पायाखालची वाळू सरकत चाललेली आहे, तुम्हाला पराभव दिसतोय. काय केलं तुम्ही तालुक्यामध्ये? जातीमध्ये भांडण लावण्याचं काम केलं तुम्ही. तुम्ही ज्या दिवसापासून या शरद पवारांचं नेतृत्व करत आहात, तुम्ही ढोंग करतायत, तुम्ही खोटारडं नेतृत्व करतायत, तुम्ही पक्षाला फसवतायत, तुम्ही शरद पवारांना फसवतायत. तुम्ही ज्ञानेश्वर महाजनांना त्रास दिला, तुम्ही पुष्पाताई महाजनांना त्रास दिला. अरे तुमच्यात हिम्मत होती गुलाबराव देवकर, तुम्ही या धरणगावच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुमचा पुत्र विशाल देवकरची माघार का घेतली? याचं उत्तर द्या. तुम्ही का घेतली? उठा सुनील चौधरी. या तेली समाजाच्या माणसाला मारणे घातलं. पुष्पाताई पुढे या, पुढे या पुष्पाताई. ही अजितदादाची लाडकी बहीण, ही माळी समाजाची माझी लाडकी बहीण. ताई उभ्या राहा तुम्ही. तुम्हाला देवकर आप्पांनी मतदान केलं का? केलं का ताई? ताई बोला. नाही केलं. आणि कोणत्या हिशोबाने आज तुम्ही जातीचं राजकारण करतायत? उठा चंद्रशेखर अत्तरदे, उठा. हे उतारे बघा. चंद्रशेखर अत्तरदे, माधुरी अत्तरदे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. घे अत्तरदे चंद्रशेखर दादा, मुलाची शपथ. काय केलं आप्पांनी तुमच्यासाठी? एवढे खरेदी केलं? बोला तुम्ही. काय केलं? ज्ञानेश्वर महाजनांना सांगता नाही आलं, पण सांगा. घ्या माईक, द्या 1 मिनिटासाठी माईक द्या. तुम्ही रडतायत, तुमची माफी मागतो. या पद्धतीने या तालुक्यामध्ये जर असा छळ केला जात असेल तर तुमची नैतिकता आहेत का देवकर आप्पा निवडणूक लढण्याची? आज मी गुलाबराव पाटलाची माघार घ्यायला लावेल. तुम्ही उत्तर द्या. कुठे तो आयऱ्याचा बिजू पत्रकार? अरे त्याला उभं केलं पंचायत समितीमध्ये, त्याला नवा पैसा फेकून मारला नाही, त्याला 500 रुपये पडले, 500 मतं पडले. सांगा पीसी आबा खराय कराई? पीसी आबा हे तुम्हाला पाडण्यासाठीचं कारस्थान होतं. तुमच्या लक्षात नाही आलं, तुमची हाऊस नाही फिटली अजून. काय केलं? काय केलं यांनी एका या जवळच्या खेड्यावरची बाई, तिचं ऑपरेशन करायचं होतं, तिच्याजवळ पैसे नव्हते. ती देवकर आप्पाच्या हॉस्पिटलला ॲडमिट झाली. ती रडत होती, आप्पा माझ्याजवळ पैसे नाही आहेत,
आप्पांनी फोन उचलला नाही. त्या माणसाला मी आज विचारलं, तो म्हणे भाऊसाहेब मी तुम्हाला पाया पडत सांगू नका. त्या बाईला त्या डॉक्टरांनी तेव्हाच्या तेव्हा 50,000 रुपये मागितले. त्या बाईजवळ 50,000 रुपये नव्हते गुलाबराव. तिने त्याच्या दिराला फोन केला. तिच्या दिराने व्याजाने 50,000 आणले आणि पैसे घेतल्याशिवाय ऑपरेशन केलं नाही. ही तुमची लायकी? अरे रवींद्र भिला, सांग, विठोबा माऊलीची शपथ घे, नाही तर तुझ्या मुलाची शपथ घे. तुला जिल्हा परिषद मध्ये या संजय पवारने निवडून आणलं का देवकर आप्पांनी निवडून आणलं? या देवकर आप्पाचा तपास बी नव्हता तेव्हा या जळगाव ग्रामीण मध्ये. धनराज सर, या प्रमिलाबाई धनराज पाटलाला घड्याळाच्या चिन्हावर या संजय पवारने निवडून आणलं तेव्हा हे गुलाबराव देवकर या ठिकाणी जन्मालाही नव्हते या तालुक्यामध्ये. आणि आज तुम्ही तुमच्या बगल बच्चांना सांगून माझ्यावर आरोप करतायत, हे जास्त दिवस चालणार नाही. मला या ठिकाणी कोणाचा पगार बाकी हे मैदानात सांग. काय नाव तुझं? जनता जनार्दन. मी सुमित महेंद्र बडगुजर. मी गुलाबराव देवकर यांच्या कॉलेजमध्ये 4.5 वर्ष काम केलं. माझा अजूनपर्यंत 4 वर्षाचा पगार आणि PF एवढी रक्कम बाकी आहे. जर काम करणाऱ्यांचं पगार जर गुलाबराव देवकर देऊ नाही शकत तर तुमच्यासारखा जनरल माणसांच्या काय तो भलं करू शकतो? धरणगावहून जळगाव लक्झरीवर जायचो, लक्झरी यायचो, 30 रुपये भाडं खर्चून. मी गाठचा पगार खर्चायचो. घामाचे पैसे जर तो देऊ नाही शकत तर तुमच्यासारख्या आम जनतेचं भलं गुलाबराव देवकर करू शकतो का? एवढा विचार करा. अरे काय वर्गणीचं नाटक करताय? काय सांगताय? बिलखेड्याला पैसे भेटले, काय सांगता पादीला पैसे भेटले? लोक येडे आहे का? अरे मजूर सोसायटीचं कमिशन घेऊन तुम्ही लोकांना पैसे वाटताय. हा, अरे याचा पगार द्या, उद्या पगार द्या याचा उद्या. आणि तुम्ही देत नसाल तर आम्ही द्यायला तयार आहे. सांगा, आपण द्यायचा का नाही त्याचा पगार? द्यायचा का नाही? देवकर आपल्याला मत द्यायचे का? द्यायचे का? 2 पैलवानांमध्ये कोणाला चित करायचा? मी आज या निवडणुकीच्या निमित्ताने माझ्या मोठ्या भावासारखा, माझ्या वडील भावासारखा, ज्याचे पाय पडायला मी जनतेत कुठेच घाबरत नाही, त्या सुरेश नानाला देखील मी आज विनंती करणार आहे. मी असतील मतभेद आमच्या संजय महाजनचे, असतील मतभेद कोणाचे, मी माझ्या गुलाबराव वाघांना देखील मनापासून विनंती करणार आहे. मी ज्या घरात गुलाबराव चटणी भाकर खात होता, ज्या वहिनींच्या हातून, त्या उषा वहिनींना देखील मी भाऊ म्हणून विनंती करणार आहे की तुम्हाला या तुमच्या भावाला गुलाबराव पाटलाला मत द्यायचं आहे का हा नवीन आलेला कावळ्याच्या छत्रीसारख्या सावत्र देवकरला मत द्यायचं आहे? हा तुम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे. ही निवडणूक धरणगाव शहराच्या अस्मितेची आहे. ही निवडणूक या जळगाव ग्रामीणच्या अस्मितेची आहे. जातीच्या नावाने मतं मागली जात आहेत. मी काल पण बोललो, परवाही बोलेल, नेहमी बोलेल. मी पांडुरंगाचा भक्त आहे. मी 12 वर्ष पंढरपूरला पायी गेलेलो आहे. देवकर आप्पा, 11 मुलं मराठा समाजाचे दाखवा की त्यांना तुम्ही नोकरी दिलेली आहे. मी उद्यापासून प्रचार बंद करून टाकेल. तुम्ही, अरे आमच्या बापाने वसाका काढला, तुम्ही काय काढलं? तुम्ही स्वतःचं कॉलेज काढलं. ते कॉलेज कोणाचं होतं? गुलाबराव,
तुम्ही चौकशीसाठी फार तुमचं तर आता तुम्हाला तर आता आम्ही एकनाथ शिंदेना सांगणार आहे तुम्हाला गृह खातं पाहिजे. तुम्ही बी गैरी चुम्मा चुम्मी करता. हा सांगा त्या प्रतापची त्या विक्रमची शपथ घ्या तुम्ही बी की देवकर आप्पा वर्षा बंगल्यावर तुम्हाला भेटायला का बरं आले होते. हा उत्तर दिलं पाहिजे गुलाबरावजी. तुम्ही साध्यात तुमच्या मनात कपट राहत नाही. होतात चुका माणसाकडून 9 कामं होतात, एक नाही झालं तर त्याचा राग येऊ द्यायचा नसतो. मी दीपक वाघमारेला विचारणार आहे माझ्या भावाला. दीपक दादा अरे तू इतका प्रामाणिक कार्यकर्ता इतका प्रामाणिक आहे तुला सॅल्यूट केला पाहिजे दीपक दादा. पण तुला 10 वर्षात या महाशयांनी मजूर सोसायटी रजिस्ट्रेशन करून दिली का. तुला 10 वर्षात त्यांनी काहीतरी विचारलं का. तुला 10 वर्षात त्यांनी मजूर सोसायटीचे काही कामं दिले का. दीपक दादा तू असाच वाहून चालला रे. अरे हे कोणाचेच नाही. हे बाला बलुतेदारांचे नाही. हे ना मराठा समाजाचे झाले नाही ना तेली समाजाचे झाले नाही ना माळीचे झाले नाही धनगरचे झाले नाही. यांना त्या मजूर सोसायटींच्या बगलबच्च्याशिवाय झोप लागत नाही. यांना दिवसभर हे गुलाबराव निधी आणतात आणि ते मजूर सोसायटीचं काम घेतात. माझ्यावर तो रमेश आबा बोलतो बोलू द्या त्याला. जास्त बोल भाऊ. पाणी पिऊन पिऊन मला शिव्या दे पण मी तुला एक वाक्यही बोलणार नाही. का की त्या मतदारसंघामध्ये मी देखील गुलाबरावांकडे तिकीट मागायला गेलो होतो. माझं गाव मोठं होतं. माझं गाव 2000 मतांचं होतं. डीजी भाऊसाहेब या माणसाने मला सांगितलं की संजय पवार रमेश आबा माझ्या गाडीच्या पुढे आडवा पडेल माझा जिंदाबाद करेल. मला कोणी त्रास दिला तर रमेश आबा उठून पडेल. या माणसाने ती माझी माऊली छायाताई पाटलांना उमेदवारी दिली. आणि आज आबा तुम्ही मला तुमच्यावर टीका नाही करायची पण मला तुम्हाला जागृत करायचंय. तुम्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवू नका. त्या दोघं पोरांचं माझ्यावर प्रेम आहे आजही आहे. कुठेही दिसले तर ते पोरं मला काका म्हणतात. पण तुम्ही निंबोऱ्याच्या महादेवावर 1 लोटा पाणी टाका की तुमच्या सौभाग्यवतीला जिल्हा परिषद सदस्य कोणी केलं. या गुलाबराव पाटलांनी केलं. आणि आज तुम्ही त्यांच्यावर वाटेल त्या प्रकाराचे आरोप गलिच्छ आरोप करतायत. अरे रे 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 खूप वाईट वाटलं. गुलाबराव अरे आम्ही त्या माईच्या पोटी जन्माला आलो आहे. सुशीलाबाई पवार ती छोट्याशा कुटुंबातून आलेली आहे. ती लक्ष्मी आहे. ती आल्यापासून आमच्या घराचं वैभव वाढलेलं आहे. हा सारा चांचर सांगतंय. माझ्या आईने पखालींचं पाणी झेललेलं आहे. आमची गरिबीची परिस्थिती होती. माझा बाप कलापथक करायचा. माझी आईजी निंबू विकायची. 40 वर्षापासून आम्ही शेती करतो केळी पिकवतो. विचारा त्या सुभाषांनाला आम्ही मजूर सोसायट्यांचं रक्त पित नाही. लक्षात ठेवा मित्रांनो. हे कोणाच्या भरोसे निवडणूक लढतायत. आप्पासाहेब तुम्ही उमेदवारी घ्यायला नको होती. तुमच्यामध्ये नैतिकता नव्हती. पण हा साधा भोळा गुलाबराव आहे. आप्पासाहेब तुमच्यावर केस होती. याला अनेक अधिकाऱ्यांनी सांगितलं. अनेकांनी सांगितलं की तुम्ही ऑब्जेक्शन घ्या त्यांचा फॉर्म रिजेक्ट करा. पण हा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारस असलेला गुलाबराव याने ऑब्जेक्शन घेतलं नाही. आणि म्हणून आज तुम्ही मत मागायसाठी मोकळे झाले आहात. पण तुम्हाला विनंती करतो रमेश आबा अरे या माणसाला तू भाड्या म्हटलं. भाड्या भाड्या आप्पा
जसा मी चंद्रशेखर आत्तरदेच्या पाया पडलो उठून, तसं तुम्ही तेव्हाच्या तेव्हा गुलाबराव पाटलांची जाहीर माफी मागायला पाहिजे होती की एखाद्या माणसाला भाड्या म्हटलं एवढ्या स्वच्छ पारदर्शक माणसाला तुम्ही जाहीर माफी मागायला पाहिजे होती आप्पासाहेब. हेच मला आज या तुमच्या निमित्तानं सांगायचंय. आम्हाला पायरीला जायचंय, जास्त बोलायचं नाही, वेळ खूप झालेला आहे. पण मी आज या धरणगावच्या मुस्लिम समाजाला देखील आवाहन करणार आहे. माझ्या घरामध्ये मी नशिराबादला देखील सांगितलं, माझ्या घरामध्ये अल्ताफ पठाण नावाचा आमचा माणूस आहे, त्याचे वडील आमच्याकडे 70 वर्षापासून होते, मुस्लिम आहे. माझ्या घराच्या चाब्या त्याच्याजवळ असतात, सगळा व्यवहार त्याच्याकडे असतो. माझ्या घरात एक बाई आहे शहनाजेबी शेख, ती पण 20 वर्षापासून माझ्या घरात काम करते. या मी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही. मी मुस्लिम समाजाला आवाहन करणार आहे, मी धरणगावच्या मुस्लिमांना आवाहन करणार आहे, मी पाळदीच्या मुस्लिमांना आवाहन करणार आहे, मी नशराबादच्या मुस्लिमांना आवाहन करणार आहे. अरे हा गुलाबराव याने कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही. आपण लक्षात घ्या, छातीवर हात घ्या, कुराणावर हात ठेवा, गीतावर हात ठेवा आणि 20 तारखेला शपथ घ्या विठोबा माऊलीची आणि 20 तारखेला गुलाबराव पाटलाच्या धनुष्यबाणवर बटन दाबा आणि यांना प्रचंड मतांनी निवडून द्या, हीच प्रार्थना करतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद भाऊसाहेब. यानंतर मी विनंती करतो, ज्यांची आपण वाट बघत आहात ते आपले महायुतीचे उमेदवार आदरणीय नामदार श्री गुलाबरावजी पाटील साहेब. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की. गुलाबराव तुम आगे बढ़ो. लाडका बहिणीचा लाडका भाऊ. महाराष्ट्रभर ज्यांची ख्याती पाटील शिवाजी छत्रपती, आमचा नेता लई दमदार. हे गुलाबराव पाटील, गुलाबराव पाटील, महाराष्ट्राला येवा वाटील, आमचे नेता गुलाबराव पाटील. आजच्या सभेसाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय संजय भाऊसाहेब पवार, आदरणीय चंद्रशेखर आत्तरदे, PC आबा, प्रेमलाल भाऊ, निलेश दादा, सुनील भाऊ, DG भाऊसाहेब, सगळ्यांचं नाव घेण्याची इच्छा आहे, पण पाळदीला सभा असल्यामुळे सन्माननीय व्यासपीठ, नशिराबादून खास झालेले आमच्याकडे असलम सर आणि बंधू भगिनी आणि मित्रांनो, हवाओं में उड़ने वाले जमीन पर नहीं टिकते, हवाओं में उड़ने वाले जमीन पर नहीं टिकते, जनता उन्हें ही पसंद करती है जो काम करके दिखा देते हैं. आज या व्यासपीठावर मी पहिल्याच वेळेस बोलतोय असं नाही आहे. मी या विधानसभा मतदारसंघामध्ये ज्यावेळेस एरंडोल विधानसभा मतदारसंघ होता त्यावेळेस धरणगाव तालुकाही आपला समावेश असल्यामुळे 2 वेळेस मी तिकडनं निवडणूक लढलो आणि ही 4थी निवडणूक जळगाव ग्रामीण मतदारसंघातून मी लढतोय. खरं म्हणायला गेलं तर मी धरणगावला नवीन नाही आहे. 5 वर्षाचा जरी मुलगा असेल तरी तो मला गुलाब भाऊ म्हणून ओळखतो, एवढी ओळख माझी या मतदारसंघामध्ये आहे. आज मी माझ्या बहिणींचे खूप आभार मानायला उभा आहे. मी बऱ्याच सभा केल्या पण एवढ्या बहिणी कोणत्याच सभेला उपस्थित राहिल्या नाही, त्याबद्दल सगळ्या धरणगावच्या बहिणींचे मी आभार मानतो. आज स्वयंपाक लवकर होणार नाही याची कल्पना मला आहे, कारण की स्वयंपाकाची वेळ असल्यापासून ह्या महिला आमच्याबरोबर पायी फिरल्यात आणि एवढ्या संख्येनं उपस्थित राहिल्यात. याचं मूळ कारण या सरकारने सगळ्यात जास्त महत्त्वाचं काम सक्षमीकरण करण्याचं कोणाचं केलं असेल तर माझ्या बहिणीचं केलं. अब जमाना बदल गया है भाई. पहिले पुरुषांकडे महिला पैसे मागायच्या, आता बाईकडे माणूस पैसे मागायला लागलाय, कारण की डायरेक्ट पैसे येत आहे अकाउंटवर, डायरेक्ट तिच्या अकाउंटवर येत आहे डायरेक्ट. त्यामुळे हे जे लोक विरोधक आहे हे आपल्यावर कोर्टामध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं की ह्या बायांना तुम्ही पगार का देताय, त्यांना पगार देऊ नका.
आणि आता ते सांगताय की आम्ही तुम्हाला 3,000 रुपये देऊ का? त्यांच्या लक्षामध्ये आलं की हा निवडणुकीचा जुमला नाही, 5-5 हप्ते आपल्या अंगावरून पडले. सरकार त्याच्यावर थांबलं नाहीये. तुम्हाला एसटी मध्ये अर्ध तिकीट दिलं. देशामध्ये एकमेव हे राज्य आहे की या राज्यामध्ये मुलींना मोफत शिक्षण दिलं. 3 गॅस सिलेंडर तुम्हाला आता मोफत आहे. एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजित पवारच्या सरकारमध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 70 कोटी लोकांना मोदीजीच्या सरकारने मोफत धान्य दिलंय. मला सांगा तुम्ही, माझ्या माय बहिणी बसल्या आहेत, एक तरी भिकारी आपल्या गावामध्ये आपल्याला दिसतो का? का दिसत नाही? तर ही धान्याची योजना सुरू केल्यामुळं प्रत्येकाला 2 वेळेस जेवण मिळायला लागलं. भाकर दे बाई, उष्टी भाजी दे बाई ऐकायला आवाज येत नाही. याचं मूळ कारण केंद्राचं सरकार आणि राज्याच्या सरकारने आपल्याला या ठिकाणी ज्या योजना दिल्या त्याच्यामध्ये महिलांना सगळ्यात जास्त प्राधान्य दिलेलं आहे. आणि मला खात्री आहे 100 मतं असले तर त्याच्यात 50 महिलांची मतं आहेत. तुम्ही नुसते मतं दिले ना मला तरी मी निवडून देणार आहे. आणि भाऊ भक्त बहिणीला 2 वेळेस साड्या घेतो, एक भाऊबीजला आणि एक रक्षाबंधनला. पण तुमचा एकनाथ शिंदे नावाचा भाऊ दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपये देतोय. त्यामुळे हा बहिणी आम्हाला विसरणार नाहीत. आणि आज माझ्यावर बऱ्याच प्रकारची टीका केली जाते. गुलाबराव पाटलांनी कामं केली नाही. धरणगाव तुम्ही बी पाहिलंय, मी पण पाहिलंय. एक उड्डाणपूल केलाय 10 कोटीचा. 10 वर्षापासून तोच विषय आहे. उड्डाणपूल, 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 उड्डाणपूल. अरे त्याच्यामध्ये केंद्राचे 50% पैसे होते. केंद्राचे 50% होते. आणि ज्यावेळेस ते पडले आणि मी निवडून आलो तेव्हा अर्ध बिल तर माझ्या काळात निघालं. आणि मग माझ्यावर टीका केली गेली, बो त्यांनी पूल बांधला होता आणि त्यांना बोलवलं नाही. अरे जो हाजीर तो वजीर. त्या पुलाच्या खाली आता गुलाबरावांनी कामं केली ही दिसत नाही. पूल तू बांधला, लाईटे मी लावले. पूल तुम्ही बांधला, रस्ता मी चौडा केला. आज ज्याही रस्त्याने तुम्ही येतात गावामध्ये घुसताना तुम्हाला प्रवेशद्वार लागतं की छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार आपलं स्वागत करत आहे धरणगाव नगरीमध्ये. इकडनं गेलात मग महात्मा फुले, ज्योतिबा फुलेंच्या नावानं आपण प्रवेशद्वार तयार केलं. संताजी महाराजांचं प्रवेशद्वार आपण केलं. आता महाराणा प्रतापाचं प्रवेशद्वार आपण अंमळनेर रस्त्याच्या येणाऱ्या रस्त्याला आपण या ठिकाणी तयार करतोय. या धरणगाव शहरामध्ये पाण्याची जी समस्या आहे, आज महिलांना मी नम्रपणे सांगेल की 8-8 दिवसांमध्ये पाणी मिळतंय. फक्त निवडणूक संपू द्या. हे जे पाणी सोडणारे आहेत याच्यामध्येच गडबड आहे. हाँ, सब खेल वही का है. मेन गडबड तीच आहे. कारण की पाणी सोडणारे कोण आहे हे तुम्हाला माहित आहे. लाइट लावणारे कोण आहे हे तुम्हाला माहित आहे. उनके कॉन्ट्रैक्ट हमको बंद करने पड़ेंगे. आणि हे जी गडबड करताय, 2 दिवस फिल्टर बंद होतो, 2 दिवस फिल्टर, तरी आम्हाला माहित नाही फिल्टर. मी विचारलं करे माझा दररोज फोन असतो, दररोज पाण्याकरता. ह्या 2-3 नगरसेवकांना रोज फोन, अरे पाण्याचं काय फिल्टर बंद आहे. का बंद आहे माहित नाही. त्या याला लावला फोन, म्हणे MSCB मुळे बंद आहे. ते MSCB वाला म्हणता हरामखोर, तुला समजत नाही गावाचं फिल्टर बंद आहे. मग हे लगेच फोटो काढता, काळं पाणी येतंय, पिवळं पाणी येतंय, लाल पाणी येतंय. खरं म्हणायला गेलं तर ही जबाबदारी माझी नाही आहे. कारण मी पाण्याची योजना आणली आहे, पाण्याची पूर्ण योजना पूर्ण केली आहे. 4 नवीन टाक्या बांधल्या आहेत. हे पाणी सोडण्याचं काम मंत्री करू शकतो का? गावातलं नियोजन हे करू नाही शकत. मग तिथे प्रशासक असल्यामुळे प्रशासकाचं लक्ष नाही आणि जे पाणी सोडणार आहे त्यांचं लक्ष नाही आहे. पण मी तुम्हाला खात्री देतो 23 तारीख संपू द्या, 25 तारीख गुलाबराव पाटलाची, एवढं लक्षामध्ये ठेवा. मग लगेच फोटो काढला तिथे. नंतर मी फोन लावला MSCB वाल्याला, तर चंद्रशेखर भाऊ डीपी जळालेली होती. ती डीपी लगेच तासभरामध्ये बसवली. म्हणजे असे सांगायचं नाही. म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये बरोबर लोकांना पाण्याचा त्रास द्यायचा. म्हणजे गुलाबराव पाटील पाणी देत नाही, गुलाबराव पाटील पाणी देत नाही, गुलाबराव पाटील पाणी देत नाही. मग नंतर त्यांनी तमाशा सुरू केला.
गावातले रस्ते खराब झाले, गावाचे रस्ते खराब. पाईपलाईन होईन तेव्हा तर रस्ता करीन ना. पाईपलाईन करायच्या पहिले रस्ता केला असता, पुन्हा खोदावा लागला असता. पाईपलाईन केली, आता किती टॉप टॉप चकाचक रोड केले की नाही. अजून तर अर्धेच झाले, अर्धे करायचे बाकी आहे. पुऱ्या गावामध्ये सिमेंटी रोड करण्याचं काम गुलाबराव पाटील करणार आहे. आणि माझा काय कोणाला त्रास नाही. एक व्यापाऱ्याने सांगावं, एक डॉक्टरने सांगावं, एखाद्या वकिलानं सांगावं, एखाद्या नागरिकानं सांगावं, गुलाबराव पाटील 8 वर्षापासून मंत्री आहे, कोणाला त्रास आहे. अरे मला देश दुश्मनी करतात ते रमेश माणिक पाटील 55 योजना माझ्या मतदारसंघात पाण्याच्या करताय. निम्मे योजना कामच नाही सुरू. थांब बेटा, आता गुलाबराव बदल जाएगा. आता माझी सटकली, आता सटकली. तू मला काय बोलतोयस? तू 23 तारीख जाऊ दे, जितका बोललायस ना त्याचा बदला गुलाबराव पाटील सोडणार नाही यावेळेस, हे 100% सांगतोय. काय बोलावं? ठीक आहे, टीका करताय, मी बोलतो, तुम्ही बोलता. मला भाड्या म्हटलं, भाड्या म्हणावं मला, म्हणजे मी कोण आहे? म्हणजे माझ्या कुटुंबावर जावं, इतकं घाण बोलावं? हे राजकारणामध्ये इतकी घाण पातळी आहे. अरे निवडणुकीमध्ये मला हरवून टाका ना तुम्ही. लोक जे मला निकाल देतील तो मला मान्य आहे, मी त्याच्याबद्दल काहीच आरोप करणार नाही. मी पडलेला माणूस आहे. एक वेळेस मी पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी माझं काम सुरू केलं. दुसऱ्या दिवशी मी माझं काम सुरू केलं. मी असं कधी आरोप केले नाही. आणि तुम्ही मला भाड्या म्हणतात. याचा विचार तुम्ही मायबाप करा की यांची पातळी कुठे चालली आहे. जातीपातीच्या राजकारणावर बोलतायत. माझ्याबरोबर या व्यासपीठावर बसलेले सगळे अर्धे मराठा बसले आहेत आणि मला सांगतात की तुम्ही या ठिकाणी जातीवादी आहेत. अरे PM पाटील एकमेव तुमचा मराठा नगराध्यक्ष गुलाबराव पाटलांनी या शहरामध्ये केला. देवकर तुम्ही कुठे होता? प्रेमराज पाटील हे जे बसलेले आहेत सोनवतचे, यांना पंचायत समितीचं सभापती मी केलं, हे मराठा आहेत. रमेश माणिक पाटलाला जिल्हा परिषद सदस्य केलं, मराठा आहेत. अनिल पाटील वराडचे सभापती केले, मराठा आहेत. प्रेमराज पाटील उपसभापती केले, मराठा आहेत. हे जिजाऊराव पाटील जे बसलेत गारखेड्याचे, यांना आता मार्केट कमिटीचं चेअरमन केले, हे मराठा आहेत. आणि तुम्ही मला जातीवादी म्हणता. अरे मला माझी काय जात आहे बाबा? माझी जात 12,000 आहे. दिलं तर दिलं मत गाई, नाही तर चालना पायी पायी. तुम्ही दिलं मत तर मी निवडून देणार. मी कोणत्या जातीच्या आधारावर आहे? माझी जात मराठा आहे, माझी जात माळी आहे, माझी जात कोळी आहे, माझी जात धनगर आहे, माझी जात चर्मकार आहे, माझी जात बौद्ध आहे. माझी जात तुम्ही सगळे बसलेले ती माझी जात आहे. माणुसकी ही माझी जात आहे. माणुसकी हा माझा धर्म आहे आणि ते धर्म टिकवण्याकरता मी हे काम करतोय. आज माझ्याबरोबर लोक सांगतात मुसलमान नाही आहे. अरे पेटी देख लेना, छप्पर फाड़ के मुसलमान गुलाबराव पाटीलला मत देणार आहे. काळजी करण्याची गरज नाही आहे. हरा है अल्लाह का, भगवा है भगवान का. हरा है अल्लाह का, भगवा है भगवान का. सफेद है ईसाई का, उसमें बना है तिरंगा हिंदुस्तान का. आणि मला खात्री आहे की आज तुम्हाला जे वाटतंय की मी पैसे देईल, वाटून देईल, निवडून येईल, अरे तू वाट तर सही. तू वाट. तुझी नाही वाट लावली तर नावाची पाठ नाही लावली, तुझ्या नावाचा गुलाबराव नाही. मला सगळ्या गोष्टी आवडतात. मी काम केलं नाही ती टीका करू शकत नाही. ते म्हणतात पाणी दिलं नाही का? मी पाईपलाईन नाही आणली, टंकीने आली. थोडी टेक्निकल प्रॉब्लेम आहे की थोडं लेट पाणी येतं, पण त्याच्यावर दुरुस्ती होईल ना. तुम्ही ते तरी आणलं होतं का? तुम्ही पण 4 वर्ष मंत्री होते. तुम्ही हे गेट बनवले होते का? तुम्ही रस्ते बनवले होते का? सोनवतकडे जाताना स्मशानभूमी पाहिली, देवकर अप्पा जाऊन पाहिली. अरे तुम्ही जाताना तर ठीक नाही, जिवंत माणसाला ठिकाणा केला नाही, मरणाऱ्याचं पण पाहिलं नव्हतं. तुम्ही मार्केटकडे जाऊन या ना अप्पा, किती टॉप स्मशानभूमी आहे. जरा बघा, जातानाही माणसाला आनंद वाटेल, इतकी सुंदर आहे. तरी म्हणता तुम्ही गुलाबराव पाटलांनी काम केलं नाही. बेघरांना मी उतारे दिले, टीका केली. गुलाबराव पाटील म्हणे बेघरांना उतारे देणार नाही. अरे आता तर 200 दिले, आता 1500 उतारे गुलाबराव पाटील इलेक्शन संपल्याबरोबर देणार आहे. आणि तसे देणार नाही. सगळ्यांना घर मंजूर केला आणल्याशिवाय गुलाबराव पाटील स्वस्थ बसणार नाही, ही खात्री मी आपल्याला या ठिकाणी देतो आहे. आज या मतदारसंघामध्ये फिरत असताना चौफेरीन जे आशीर्वाद मिळत आहेत
त्या आशीर्वादाच्या भरोशावरच मी आपल्याला विनंती करणार आहे. मी धरणगावावर खूप प्रेम केलेलं आहे आणि धरणगावाने माझ्यावर खूप प्रेम केलेलं आहे. मी कुठेही गेलो तर माझी ओळख सांगायची गरज नाही. तुमचे जे बगल बच्चे मला माझ्या बाबतीत बोलताय ना, मी त्यांच्या बाबतीत बोललो होतो की यांना जन्माला मी घातलं, त्यांनी उलटा अर्थ दाखवला. राजकारणात जन्माला घातलं म्हणजे तुम्हाला आम्ही मोठं केलं. 35,000 मतांच्या मतदारसंघामध्ये 600 मताच्या गावाच्या माणसाला जिथं 300 मतं होतात तिथल्या माणसाला मी तिकीट देऊन केवढा बावरटपणा केला. 15,000 मताच्या गावात मी पाहिजे तिकीट दिलं नाही, तरी तुम्ही म्हणता मी बेईमान आहे, मी हरामखोर आहे, मी नालायक आहे. आणि तुम्ही नंतर मग ग्रामपंचायतमध्ये कसं काय पडले हो? मला सोडले न पडले. मला ज्यांनी ज्यांनी त्रास दिलाय त्यांचा सत्यानाश झालेला आहे. ज्यांनी ज्यांनी त्रास दिलाय त्यांचा सत्यानाश झालेला आहे. इथे प्रत्येक समाजाला मी निधी दिला. मी जात पाहिली. मराठा समाजाला 1 कोटी, तेली समाजाला 1 कोटी, माळी समाजाला 1 कोटी, न्हावी समाजाला 40 कोटी, मुस्लिम समाजाला 3.5 कोटी, बडगुजर समाजाला, राजपूत समाजाला, ब्राह्मण समाजाला, जैन समाजाला, न्हावी समाजाला. कुठे जाते माझी? किधर जाते भाई? मी कुठली जात बघतोय? माझी जात तुम्ही आहे, माझा धर्म तुम्ही आहे. तुम्ही मला या नात्या गोत्यामध्ये आणि याच्यामध्ये बुडवू नका. खरा मूळचं जळगावच्या ग्रामीण मतदारसंघाचा भूमिपुत्र मी आहे, देवकरप्पा तुम्ही नाही. तुम्ही 40 गावचे आहेत, तुम्ही 40 गावचे आहे, तुम्ही धरणगावचे नाही. तुम्ही जळगावला राहतात AC बंगल्यात. मेरा दरवाजा तो शनी शिंगणापूर है भाई साहब, कभी भी आओ काम करके लेके जाओ. असं कधी म्हटलं नाही कोणी. 8:30 वाजता दुकान चालू होतं गुलाबरावचं. आया फोन लगाया जाओ, लाइक माइक ऑन करके बात करता हूं मैं, गाली भी देना है तो. असं तुझ्यासारखं नाही आप्पा मीटिंग मध्ये बसले असे बसले. माझे पोर तर गोधडीपर्यंत येतात, उठ रे गुलाब उठ उठ. असं वाटलं तुम्हाला मंत्री आहे? काय वाटतं तुम्हाला मी? बस त्या भाऊला तुम्ही आता विसरू नका. 20 तारखेला माझ्या माय बहिणी नवऱ्याचं ऐकजा नका, काय ती सांगते. माझ्याकडे लक्ष द्या. तसे पती तुमचे माझ्या बरोबरच आहे, पण काही काही वात्रटपणा करतील थोडासा. त्यांना समजून सांगा, त्या जर उन्हात तर पगार बंद होई जाई, या जर उन्हात तर 2100 होई जाई. त्यामुळे या गोष्टीचा सारासार विचार करा. या ठिकाणी विश्वकर्मा वंशी समाज संस्था संघटनांनी मला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. त्यांचं सुद्धा मी खूप या ठिकाणी आभार मानतो. पाळतीला सभा असल्यामुळे जास्त वेळ मी बोलू शकलो नाही, पण आज आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. त्यातल्या त्यात सगळ्यात आनंदाची बाब, एवढ्या माझ्या बहिणी उपस्थित राहिल्यात. तुमचा आशीर्वाद पुरुषांचा तर आहेच, पण ह्या माझ्या देवीसारख्या माझ्या बहिणींचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे मी 100% विजयी होईल. 20 तारखेला धनुष्यबाण याच्यावर बटनावर बटन दाबून माझा विजयी करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.